गुड इव्हनिंग. माझं नाव वीरसेन साळोखे आणि मनसंवादच्या मार्फत तुम्ही सर्वजण मला ओळखतच असाल. आणि मनसंवादतर्फे वेगवेगळे असे आपले सेशन्स वगैरे सत्र घेतली जातात, जी मानसिक आरोग्यावरती काम करतात. त्या सत्रांच्या पैकी आज एक आपण सत्र घेत आहोत, ते म्हणजे मानसिक आजार आणि त्याची ओळख. आणि त्यासाठी आपल्याला लाभलेले आहेत अमृता जोशी मॅडम, ज्या स्वतः सायकोथेरपिस्ट आहेत. त्यांचं शिक्षण आहे ते PSW आहे, सायकॅट्रिक सोशल वर्कर हे त्यांचं शिक्षण आहे. यापूर्वी त्या गोवा मेंटल हॉस्पिटलमध्ये काम करत होत्या आणि आज त्या आपल्याला लाभलेल्या आहेत. आणि आज आपल्याला वेगवेगळे मानसिक आजार कसे असतात आणि त्याच्यावर समुपदेशकाने नेमकं कसं काम करावं लागतं आणि ॲज अ ह्युमन बिईंग म्हणजे सर्वसाधारणपणे आपण जर का आपण आपल्या घरामध्ये आहोत, तर त्याच्यावरती कशाप्रकारे चांगलं आपण काम करू शकतो, हे आपण आज शिकणार आहोत. तर मी परत एकदा अमृता जोशी मॅडम यांचं स्वागत करतो. आणि मला वाटतं की भरपूर काही लांबड लावण्याच्या आधी, भरपूर काही बोलण्याच्या आधी मी डायरेक्ट अमृता जोशी मॅडमांच्याकडे हे सेशन आहे ते हँडओव्हर करत आहे. कारण आपल्याकडे वेळ 1 तासाचाच आहे आणि तेवढ्यामध्ये भरपूर सारा सिलेबस आपल्याला कंप्लीट करायचा आहे. सर्वात महत्त्वाचे काही रूल्स असतील तुम्हा सर्वांच्यासाठी. तर प्लीज तुमचा ऑडिओ वगैरे असेल तो म्यूट करून पहिला ठेवा. जर तुम्ही बाहेर वगैरे असाल तर त्याचा डिस्टर्बन्स इतरांना होऊ शकतो. जर तुम्हाला बोलायचं असेल तर हँड रेज करा. अमृता मॅडम तुम्हाला त्याच्यामध्ये हे करतील, बोलण्यासाठी चान्स वगैरे देतील. प्रश्नोत्तरे भरपूर सारे आपले होणार आहेत, हेही लक्षात ठेवायचं आहे. चूक, बरोबर, नैतिक, अनैतिक, पवित्र, अपवित्र, सांस्कृतिक, असांस्कृतिक याच्या पलीकडे जाऊन आपण मानसिक आरोग्याला कसे समजून घेतो आणि त्यासाठी तुमची ग्रास्पिंग कॅपॅसिटी म्हणजे ग्रहण करण्याची कितपत तुम्ही पात्रता राखता याच्यावरती हा आजचा आपलं सेशन चालणार आहे. होप सो. मी आशा करतो की तुम्ही सर्वजण या सेशनचा, या सत्राचा खूप सारा आनंद घ्याल आणि मी आपलं जे सत्र आहे ते अमृता जोशी यांच्याकडे सोपवत आहे. सो परत एकदा अमृता जोशी मॅडम तुमचं मी स्वागत करतोय. थोडीशी प्रथमतः तुमची स्वतःची ओळख करून द्यावी अशी मी अपेक्षा करतो. कारण बाकीच्यांच्याकडून ओळख करून देण्यापेक्षा स्वतःकडून ओळख करून देणं खूप छान ठरतं. स्वतःची थोडीशी ओळख करून द्यावी आणि आपल्या सत्राला सुरुवात करावी अशी मी त्यांना आवाहन करतोय. ओके. थँक यू. माझा आवाज येतोय? हॅलो, माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो. ओके. सगळ्यांना गुड इव्हनिंग आणि नमस्कार. आय होप तुम्हाला माझा आवाज येतोय आणि माझा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित दिसतोय. तर आज तुमच्या म्हणजे ह्या सगळ्या वर्कशॉपच्या म्हणजे मिडल ऑफ सेशन मी तुम्हाला मानसिक आरोग्य आणि मानसिक आजार याच्यामध्ये जे काही वेगवेगळे आजार आहेत आणि ॲज अ काउन्सिलर म्हणून जेव्हा तुमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे जेव्हा क्लायंट्स येतात, तेव्हा आपण म्हणजे मेन जो आपला काम करण्याचा जो भाग आहे तो म्हणजे मानसिक आरोग्याच्या पर्स्पेक्टिव्हनं आपण काम करतो. तर सेशन सुरू करायच्या आधी मी एक तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की तुमच्या मते मानसिक आरोग्य म्हणजे काय? अगदी शॉर्ट मध्ये तुम्ही सांगितलं तर चालेल. तुमच्यापैकी कोणी जर उत्तर देणार असेल तर त्यांनी फक्त हँड रेस केला तरी चालेल. तुम्हाला काय वाटतं की मानसिक आरोग्य म्हणजे काय? आता तुम्ही काउन्सिलिंगचा ओके, श्रुती मॅडम बोलणार आहेत. श्रुती मॅडम सांगू शकता तुम्ही. तुमचा व्हिडिओ ऑन केला तरी चालेल आणि ऑडिओ पण ऑन करा. हॅलो मॅम. हॅलो मॅम. हे श्रुती मॅडम तुमचा आवाज येतोय, तुम्ही हॅलो. बोलू शकता, हॅलो बोलू मॅम. शकता, बोलू शकता. येतोय आवाज माझा? हा. हो हो, बोलू शकता. हा. माझ्यासाठी मानसिक आरोग्य म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये ज्या परिस्थितीमध्ये आपण असतो त्या परिस्थितीचा योग्य अर्थ लावणे आणि त्या परिस्थितीला योग्य पद्धतीने रिस्पॉन्ड करणे आणि त्याच बरोबरीने आपल्या आजूबाजूला जी माणसं असतात, आपल्या घरातले आहेत, ऑफिसमधले किंवा बाहेरचे जी पण व्यक्तींशी आपले संपर्क येतो त्यांच्या प्रत्येक ऍक्शनला योग्य रीतीने रिस्पॉन्ड करणं, कुठल्याही गोष्टीचं म्हणजे अतिरेकाने त्याला रिॲक्ट न होणं, हे माझ्यासाठी मानसिक आरोग्य आहे की जेणेकरून मी आनंदात राहीन आणि
माझ्या आजूबाजूचे लोक माझ्या वागणुकीने आनंदात राहतील. येस येस, श्रुती मॅडम खूप छान. त्यानंतर बाकीचे अजून कोण त्यांच्या दृष्टिकोनातून मानसिक आरोग्य म्हणजे काय हे व्यक्त होणार आहेत? येस, चला बघा, आपल्याकडे चूक बरोबर काही नाहीये. तुम्ही जितके इंटरॅक्शन कराल जितके तुम्ही बोलाल तितके आपल्याला विषय अजून खुलून सांगता येणार आहे. चला, श्रुती मॅडमने खूप छान सांगितलेलं आहे. बाकीच्यांच्यासाठी मानसिक आरोग्य म्हणजे काय आहे? चला बोला. बोलण्यासाठी आपण थोडासा वेळ देत आहोत इथे. हॅलो, मी सांगू? हो, बोला बोला बोला. जेव्हा तुम्ही सोशली इमोशनली हम्म, साऊंड असता आणि जे हम्म. काही प्रॉब्लेम्स येतात त्यांना कोप अप करण्याची ॲबिलिटी असते. ओके. ओके ओके, खूप ओके. छान सुजाता मॅडम. अजून कोणाला बोलायचं आहे? प्लीज हँड रेज करा आणि बोला. काही अडचण नाहीये. बघा, आपण चूक बरोबर, नैतिक अनैतिक याच्या पलीकडे जाऊन ह्या गोष्टी पाहत आहोत. ओके. कोणाला अजून उत्तर द्यायचंय? कोणी बोलणार आहे? मला संवाद चालू आहे. ओके. मला तर आपण संवाद विल्सन, तू म्यूट करू शकतोस का? हो हो, मी म्यूट करतोय. ज्यांचा आवाज येतोय त्यांना मी म्यूट करत आहे. ओके. ओके. आपण आता सेशन सुरू करायच्या आधी एक छोटासा व्हिडिओ बघणार आहे. तर विल्सनला मी रिक्वेस्ट करते की त्यानं तो व्हिडिओ सुरू करावा. येस येस. प्रियंका मॅडम, माझा आवाज येतोय तुम्हाला? हॅलो प्रियंका मॅडम. ओके ओके, त्यांनी म्यूट झालेले. मी एक व्हिडिओ ऑन करतोय, एकच मिनिट. Are you blind? ये वेदांता हॉस्पिटल कहाँ है? शी इज अनकॉन्शियस. Yeah, take a first left and then a right. थैंक यू. What nonsense is this? सॉरी सर. पिछले 1 महीने से मैं शी इज अनकॉन्शियस. Okay, is everything fine? एक्चुअली आई हैव नॉट बीन फाइन सर. मेरे डाइवोर्स के बाद से आई नीड अ ब्रेक. It's okay. I'll take care of it. उस रात अरुण ने 2 क्लाइंट डील्स क्लोज की. Isn't it fascinating? The moment we know the why behind each action, our perspective changes. Why are they so defensive? Maybe they are dealing with some childhood trauma. Why are they so validation seeking? Maybe because they were made to feel insecure about themselves. Choosing empathy over conflict can make this world a better place. ओके. सगळ्यांना व्हिडिओ व्यवस्थित दिसलाय? तुम्हाला व्हिडिओ बघून काय कळलं याच्यामधून, किंवा काय समजलं की कशाशी रिलेटेड व्हिडिओ होता? कोणी क्विक सांगेल 1-2 मिनिटामध्ये की कशाशी रिलेटेड व्हिडिओ? आपण दुसऱ्यांच्या वागण्याचं परसेप्शन कसं घेतो त्याच्यावरती. ओके. आणखी आणखी काय वाटलं तुम्हाला? श्रुती मॅडम बोला, तुमचा हँड रेज आहे. हॅलो. आपण समोरची परिस्थितीचा पटकन एखादा निष्कर्षापर्यंत पोहोचतो. समोरची व्यक्ती कुठल्या परिस्थितीत आहे याचा विचार न करता आपण पटकन त्याला लेबलिंग करतो. ओके. आणि कुठल्याही ऍक्शन बद्दल आपल्या पूर्वग्रह म्हणजे आधीचे जे एक्सपिरियन्स असतात त्यानुसार आपण त्याचा अर्थ लावतो आणि त्याप्रमाणे आपण रिॲक्ट होतो किंवा रिस्पॉन्स देतो त्या परिस्थितीला. ओके, गुड. तुम्हाला व्हिडिओ सगळ्यांना समजलेला आहे. अर्थातच हा व्हिडिओ दाखवण्याचं कारण असं होतं की आपल्या आयुष्यामध्ये
खूप साऱ्या अशा गोष्टी असतात आणि खूप साऱ्या लोकांच्या बरोबर म्हणजे आपण जर बघितलं की आपल्या अवतीभोवती किंवा आपल्या समाजामध्ये किंवा आपण जिकडे काम करतो राहतो, आपण उठतो बसतो, तर त्या ठिकाणी असे खूप सारे लोक असतात. इवन आपण स्वतः आपल्या बरोबर असे खूप सारे प्रसंग घडत असतात किंवा खूप साऱ्या घटना घडत असतात की त्याचा कळत नकळत त्याचे चांगले वाईट परिणाम हे आपल्यावरती होत असतात. मग बरेच वेळेला आपल्या समोरचा व्यक्ती हा एखाद्या वेळेला काहीतरी वेगळं वागतोय किंवा काही वेळेला वेगळ्या पद्धतीने रिएक्ट करतोय काही, किंवा आपण रोज ज्याला पाहतो तर तो रोज जसा बोलतो तसा तो आज बोलत नाहीये किंवा त्याची बोलण्याची पद्धत, वागण्याची पद्धत किंवा त्याची रिएक्ट करण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वेगळ्या वाटायला लागतात. तर त्यावेळेला आपण ऍज अ ह्युमन म्हणून किंवा एक साधारण व्यक्ती म्हणून आपण त्या व्यक्तीची काय कंडिशन असेल किंवा तो असा वागतो का, असा बोलतो का किंवा असा रिएक्ट का करतो, ह्या सगळ्या गोष्टींच्या विषयी आपण कधीही विचार करत नाही. कारण आपण बघतो तो समोर असलेला एक हाडामासाचा व्यक्ती की जो शारीरिकरित्या योग्य आहे, व्यवस्थित खातोय पितोय, व्यवस्थित कामाला येतोय किंवा तो घरामध्ये त्याच्या ऍक्टिव्हिटी व्यवस्थित चालू आहे. पण हे जे काही बदललेलं वागणं किंवा बदललेलं बोलणं किंवा बदललेलं रिॲक्शन जे आहेत, ह्या कुठे ना कुठेतरी माणसाच्या म्हणजे इकडे तिकडे झालेल्या मानसिक आरोग्यामधले रिपरकेशन्स असतात आणि ते आपल्यासारख्या म्हणजे आता तुम्ही काउन्सिलिंग शिकताय किंवा तुम्ही काउन्सिलिंग समजून घेताय म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण एक ले पर्सन म्हणून जर आपण ह्या गोष्टींकडे बघितलं तर मानसिक आरोग्य हे जितकं आपण शारीरिक आरोग्याकडे बघतो तितकं मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा ती गोष्ट खूप उशिरा कन्सिडर केली जाते की एखाद्या माणसाचं वागण्याचं रूपांतर जेव्हा आजारामध्ये कन्वर्ट होतं. त्यामुळं आपल्याला जसं आपल्याला सर्दी होते, खोकला होतो किंवा आपण कधी कधी आजारी पडतो किंवा आपण खूप थकतो, तर हे सगळं होत असताना जसं आपल्या वागण्यामधले बदल सुद्धा आपण समजून घेणं गरजेचे आहेत किंवा आपल्या मानसिक आरोग्यामध्ये होणारे चेंजेस सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही आज काउन्सिलिंग शिकताय, तुमच्याकडे येणारा क्लायंट हा कुठल्याही पद्धतीचा असणार आहे. तुम्ही अनकंडिशनली जेव्हा त्याच्याबरोबर काम करता तेव्हा तुम्हाला एक नाही अनेक प्रश्न तुमच्या समोर येऊन उभे राहणार आहेत आणि तो जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करणार आहे तर त्यावेळी ऍज अ काउन्सिलर म्हणून मानसिक आरोग्याच्या बाबतीमध्ये होणारे जे काही वेगवेगळे बदल आहेत किंवा समस्या आहेत किंवा त्याच्यातून मानसिक फक्त आरोग्य नाही तर मग एखाद्याला त्याची जी काही वाटचाल आहे ती जर आजारामध्ये रूपांतरित होतीये तर त्याला नेमकं आपण कशा रीतीनं हाताळलं पाहिजे. मग तो जर आजार होत असेल तर कोणाकडे अप्रोच केला पाहिजे, मग त्याचे डायग्नोसिस आहेत, मग त्याच्यासाठी काम करणारे वेगवेगळी मल्टीडिसिप्लिनरी टीम आहे. तर ह्यांच्याकडे आपल्याला जेव्हा ऍज अ रेफरिंग टीम म्हणून किंवा ऍज अ ले काउन्सिलर म्हणून जर आपण रेफर करतोय तर आपल्याला याच्याविषयी एक बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणून आजच्या या सेशनमध्ये मला इथं तुमच्याशी बोलण्यासाठी सांगितलेलं आहे. तर आपण सुरुवात करूया. तुम्हाला हा व्हिडिओ सगळ्यांना समजलाच असेल. तर तुमच्यातल्या बऱ्याच लोकांनी आता मगाशी सांगितलं होतं की मानसिक आरोग्य म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये होणारे मानसिकरित्या जे उतार चढाव आहेत, त्यांच्या ऍटिट्यूड, बोलणं ह्याच्यामध्ये बदल दिसतात. तर एक साधारणतः आपण त्याची एक डेफिनेशन बघूया जी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं म्हणजे एक अधोरेखित केलेली आहे. तर मानसिक आरोग्य ही एक अशी आरोग्याची स्थिती आहे की ज्यात व्यक्तीचं वागणं किंवा तिची क्षमता याची जाणीव म्हणजे कशा पद्धतीनं आहे ती एक अधोरेखित केलेली आहे. मग त्याच्यामध्ये दैनंदिन आयुष्यामध्ये होणाऱ्या ताणतणावाचा माणूस कसा सामना करतो, मग त्याची प्रोडक्टिव्हिटी कशी आहे, मग तो त्या कामामधून कितीरित्या फ्रुटफुली त्याचे रिझल्ट देतो आणि तो हे सर्व करत असताना आपलं घर, आपला समुदाय किंवा आपली जी काही कम्युनिटी आहे त्याच्याविषयी तो कशा रीतीने योगदान देतो. तर ह्याचा एक म्हणजे समर्पक अशा रीतीनं केलेली ही डेफिनेशन आहे जी मानसिक आरोग्यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं मांडलेली आहे. तर मानसिक आरोग्य एखाद्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य चांगलं किंवा सर्वोत्तम असं आपण म्हणत नाही. आपण माणसाचं मानसिक आरोग्य चांगलं आहे किंवा तो वेलनेस त्याचा चांगला आहे किंवा तो वेल बॅलन्स्ड बिहेव करतोय किंवा तो चांगल्या रीतीनं त्याचा मेंटेनन्स आहे, मेंटल मेंटेनन्स आहे, हे आपण कशा पद्धतीनं एक
म्हणजे वरवरती जज करायचं. तर आपल्याला आपल्या स्वतःच्या किंवा समोर जो व्यक्ती आहे त्याला स्वतःच्या ज्या काही ॲबिलिटीज आहेत, म्हणजे ज्या काही क्षमता आहेत, मी खूप चांगला बोलू शकतो, मी खूप चांगली लिडरशिप करू शकतो, मी खूप चांगलं ऑफिसमध्ये काम करू शकतो, किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही नैपुण्य आहे तुमच्याकडे, गाणं म्हणणे, डान्स करणे, किंवा गृहिणी आहे, घरात स्वयंपाक बनवतीये, तर ह्या सगळ्या ज्या माझ्या क्षमता आहेत ह्या मला कळत असतील, तर मला स्वतःला माझ्या ॲबिलिटीज विषयी जर ज्ञान असेल तर मी बॅलन्समध्ये आहे. दुसरं, मला जर कुठल्या तणावांना जर सामना करावा लागत असेल, लाईक मला काही फिजिकली स्ट्रेस आहे, किंवा मला मेंटली स्ट्रेस आहे, किंवा मला खूप थकवा आलाय, मला कुणाशी बोलायची इच्छा नाहीये, किंवा मला रेस्टची गरज आहे, हे आपल्याला स्वतःला आणि जर समोरच्या व्यक्तीला व्यवस्थित कळत असेल तरीही तो एक वेल मेंटली एबल पर्सन आहे असं आपण म्हणू शकतो. किंवा हे सगळं करत असताना सुद्धा त्याचे जे काही रोल्स आहेत वेगवेगळे, म्हणजे जर तो काम करतोय, जॉब करतोय, कोणी गृहिणी आहे, कोणाचं मदरहूड आहे, हे सगळं जो व्यवस्थित जर स्वतःच्या रिस्पॉन्सिबिलिटी व्यवस्थित पार पडत असेल तर ती ही व्यक्ती एक वेल बॅलन्स त्याची मेंटल ॲबिलिटी आहे असं पण म्हणू शकतो. आणि त्याचबरोबर समाजामध्ये असणारे आपले जे काही वेगवेगळे रोल आहेत, मग ते कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी स्टुडंट आहे, कोणी गृहिणी आहे, तर हे सगळ्या आपल्या जे काही समाजामधले वेगवेगळे डेडिकेशन देण्याचे रोल आहेत ते जर तो व्यवस्थित पार पाडत असेल आणि त्याचबरोबर स्वतःच्या क्षमता, स्वतःला येणारे स्ट्रेसर्स ह्याच्याविषयी तो जर जागरूक असेल तर तो व्यक्ती हा मेंटली जो आहे तो वेल आहे असं आपण म्हणतो. तर आपण इथून म्हणजे ह्या ज्या वेगवेगळ्या अभ्यासामध्ये, म्हणजे जे काही तुम्ही काउन्सिलिंगचा भाग शिकताय, तर त्याच्यामध्ये जेव्हा तुमच्याकडे क्लायंट येतो, ज्याला समजा एखाद्याला स्ट्रेस आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस असू शकतो, कदाचित कामाचा स्ट्रेस आहे, किंवा फॅमिलियल स्ट्रेस आहे, किंवा मॅरिटल स्ट्रेस आहे, किंवा कोणी स्टुडंट आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तो हाताळत असतो तर हाताळताना कधी कधी माणसाचं काय होतं की त्याच्या वेगवेगळ्या आयुष्याचे वेगवेगळे अँगल्स आहेत, तर त्या अँगल्स वरती त्याचा कमी जास्त प्रमाणावरती त्याचा परिणाम होतो. काही लोकांना अगदी व्यवस्थित त्या गोष्टी हाताळता येतात, म्हणजे व्यवस्थित कॅरी करतात ते, म्हणजे असं नाही की त्यांना स्ट्रेस येत नाही, त्यांना स्ट्रेस येतो, पण त्या गोष्टी त्यांच्याकडे हाताळण्याच्या वेगवेगळ्या टॅक्टिक्स असतात, किंवा ते त्यांना हाताळण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे यूज करतात. पण सगळ्यांनाच ह्या गोष्टी जमतात असं नाही. मग यावेळेला काय होतं, जर मला माझे स्ट्रेस हाताळता आले नाही, किंवा मला खूप तणाव आला, किंवा मी माझं काम करत असताना मला फक्त कामामध्येच कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, किंवा मला माझं फिजिकली फिटनेस आहे तो व्यवस्थित राखता येत नाहीये, मी फिजिकली फिटनेस व्यवस्थित राखते खरं मला कॉन्स्टंटली ओव्हर थिंकिंग होत आहे, मी खूप जास्त वाईट विचार करते, मी खूप जास्त एखाद्या गोष्टीचा अतिविचार करते, तर ह्या कुठे ना कुठेतरी आपल्याला असणाऱ्या आपल्या आयुष्यातल्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये इम्बॅलन्स जर झालं तर आपली मेंटल हेल्थ ही कुठे ना कुठेतरी ढासळते. आपण फक्त आपल्याच विषयी नाही म्हणत आहे, आपल्या क्लायंटच्या विषयी पण बघतोय आपण. जर आपला क्लायंट येऊन आपल्याकडे सतत सतत तक्रार करतोय की मॅडम मला खूप जास्त वाईट विचार येतात, मी खूप जास्त सतत सतत मी विचार करतोय, मला रात्री झोप नाही लागत आहे, डोळे मिटा लागलो तरी मला काही ना काहीतरी विचार येत आहेत, मला झोपूच देत नाही आहेत विचार, अशा पद्धतीने जेव्हा जर तुमच्याकडे कोणी तक्रार घेऊन आले, किंवा एखादा स्टुडंट आहे जो म्हणतो की मी अभ्यासाला बसलो की मला अभ्यास करावासा वाटत नाही, मला पुस्तकामधले जे काही अभ्यासाचा कंटेंट आहे तो लक्षात राहत नाही, मला मोबाईल घेऊन बसावा वाटतो, तर अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या समस्या आहेत जिथे तुमच्याकडे येऊन उभारणार आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला जेव्हा आपण काउन्सिलिंग मध्ये जेव्हा असे क्लायंट्स येतील तर त्यांना हँडल करत असताना आपल्याला एक्झॅक्टली मेंटल हेल्थ आणि मेंटल इलनेस ह्या दोन्ही मधला फरक समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपल्याला आज बघायचं आहे की मेंटल हेल्थ आणि मेंटल इलनेस या दोन्हीमध्ये काय एक्झॅक्टली डिफरन्स आहे. तर आपण बघूया की व्यक्तीचे विचार, भावना, मूड किंवा त्याचं वागणं ह्याच्यामध्ये जर काही बदल झालेत आणि त्याचा परिणाम जर त्याच्या रोजच्या आयुष्यावरती पण होतोय, त्याच्या कामावरती पण होतोय, आणि त्याच्या घरामध्ये जे काही त्याचे नातेसंबंध आहेत, मग नवरा बायकोची सतत भांडणं होणं, मग कदाचित मुलाबरोबर न पटणं, मुलीबरोबर न पटणं, घरामध्ये आई वडील आहेत त्यांच्याबरोबर सतत वाद होणं, मग कोणी ऍडिक्शन करतंय, दारूच पिऊन येतंय, किंवा मग पैशामुळं घरामध्ये स्ट्रेसेस वाढतोय, कोणाचा जॉबच गेलाय, तर असे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रॉब्लेम आहेत की ज्याच्यामुळं
माणसाला एक सर्टन लेवलची त्यांची जी काही सहन करण्याची जी पातळी आहे, ती पातळी कदाचित त्यांची त्यावेळेला तितकी त्यांची म्हणजे मर्यादा संपलेल्या आहेत किंवा ती टॉलरन्स लेवल त्यांच्यामध्ये नाहीये. आणि त्याचा परिणाम त्यांच्या ह्या सगळ्या वेगवेगळ्या आयुष्याच्या डायमेन्शन्स वरती होतो. त्यामुळं ज्या व्यक्तीचा विचार, भावना, मूड किंवा त्यांचं वागणं याच्यामध्ये जर कुठला जर आपल्याला वाटतंय की मला माझ्यामध्ये पण बदल होत आहेत आणि समोरचा व्यक्ती पण तुमच्याकडे येऊन तक्रार करतोय की मला माझ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जाणवत आहेत. अर्थात जेव्हा आपल्याकडे क्लायंट येतो तेव्हा त्या व्यक्तींना सगळ्यांनाच ऍक्सेप्टन्स असतो असं नाही किंवा त्यांना इन्साइट असतो असं नाही. बऱ्याच वेळेला ते डिनायल मोडमध्ये असतात किंवा ते बऱ्याच वेळेला नकारच देतात की नाही नाही मला काय झालेलं नाहीये किंवा मला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे असं वाटत नाहीये, असंच बोलत असतात. पण मी जर ऍज अ मेंटल हेल्थ काउन्सिलर असेल किंवा मी जर मेंटल हेल्थ फील्डमध्ये मी जर काउन्सिलिंग किंवा तुम्ही या ठिकाणी म्हणलं तर आपण वेगवेगळे सायकोसोशल इंटरव्हेन्शन किंवा सायकोलॉजिकल इंटरव्हेन्शन करत असतो, तर त्यावेळेला जर अशा पद्धतीचे क्लायंट्स आले तुमच्याकडे की जे सतत सतत तुम्हाला म्हणतात की खूप डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतं, कोणी काही म्हणलं तरी सारखं मला असा पटकन येतोय किंवा मला कोणाचा आवाज सहन होत नाहीये, मला कधी कधी खूप जास्त रडायला येतंय, तर अशा पद्धतीचे काही क्लायंट तुमच्याकडे आले तर आपल्याला समजून घेतलं पाहिजे की त्याची मेंटल हेल्थ ही कुठे ना कुठेतरी आता डाऊन झालेली आहे किंवा त्या मेंटल हेल्थ वरती कुठल्या तरी गोष्टींचा हा परिणाम झालेला आहे. सो मला त्याला काउन्सिलिंग देत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित रूट कॉज शोधून अभ्यास करणं गरजेचं आहे. मग त्याचे विचार कसे आहेत, त्याच्या भावना कशा आहेत, त्याचा करंट मूड कसा आहे, म्हणजे आता सध्या तो तुमच्याकडे आलाय तर आता तुझा मूड कसा आहे, मग मागच्या 8 दिवसापूर्वी कसा मूड होता, 15 दिवसापूर्वी कसा मूड होता, हे आपल्याला चेक करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचं जे काही वागण्याचा पॅटर्न आहे तो म्हणजे आम्ही आमच्या म्हणजे सायकोथेरपी किंवा सायकोलॉजिकल असेसमेंटमध्ये आम्ही पेशंटला विचारतो की त्याची प्री मॉर्बिड पर्सनॅलिटी कशी आहे, आम्ही शोधून काढायचा प्रयत्न करतो की तो जन्माला आल्यापासून ते आता आपल्याकडे येईपर्यंत त्याचा स्वभाव कसा आहे. बऱ्याच वेळेला क्लायंट आपल्याला जे सांगत असतो ते आपल्याला सगळ्याच्या सगळं म्हणजे खरं मानू नाही शकत आपण, तर त्याच्याविषयी आपण बऱ्याच वेळेला फॅमिली मेंबर्स बरोबर बोलतो किंवा स्पाऊस बरोबर बोलतो किंवा त्याचे कोणी जे रिलेटिव्ह क्लोज आहे ज्यांच्याबरोबर तो उठतो बसतो तर त्यांच्याबरोबर आपण इन्फॉर्मेशन घेऊन पेशंटच्या वागणुकीचा जो इतिहास आहे किंवा पेशंटच्या वागणुकीचा जो अभ्यास आहे तो आपण बऱ्याच वेळेला शोधून काढायचा प्रयत्न करतो. त्यामुळे मानसिक आरोग्य आणि मानसिक आजार हे दोन्हीही एकमेकांपासून वेगळे आहेत. अर्थात ते एकाच म्हणजे कंपोनंटचा भाग आहे, पण मेंटल हेल्थ आणि मेंटल इलनेस हे एकत्रितपणे जरी आपल्याला दिसत असले तरी ते वेगवेगळे आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही काउन्सिलिंगसाठी असे क्लायंट्स हाताळणार आहात तर पहिल्यांदा स्पेसिफिकली ह्या जे 4 मुद्दे आहेत, विचार, भावना, त्यांचा मूड आणि त्यांचं वागणं, ह्या 4ही गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायला पाहिजे. त्यांचे विचार कसे आहेत, त्यांच्या विचारांमध्ये काही बदल झालेले आहेत का, आणि त्यांचे एक्झॅक्टली असणारे वेगवेगळी त्यांची बिलीफ सिस्टीम कशी आहे किंवा ती बिलीफ सिस्टीम चेंज झालेली आहे का, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये शोधणं खूप गरजेचं आहे. तर याच्यामध्ये आता आपण बघूया की मानसिक आरोग्य आणि मानसिक आजार याच्यामध्ये दोघांच्या मध्ये एक्झॅक्टली डिफरन्स काय आहे. तर एक संतुलित मानसिक आरोग्य म्हणून आपण जेव्हा बघतो तर त्या माणसाची मानसिक अवस्था जी असते ती चांगली आणि संतुलित स्थिती असते. पण ज्याला मेंटल इलनेस डायग्नोज झालाय किंवा ज्याला मानसिक आरोग्य झालं म्हणजे आरोग्यामध्ये बिघाड झालेला आहे आणि त्याला आजार लागलेले आहेत तर त्याच्या या मनातले विचार, भावना, वर्तन याच्यामध्ये बिघाड झालेले दिसतात की तो मग कसाही बोलतो, ओरडतो, तो सतत तक्रारी करायला लागतो, त्याला कोणाचे तरी आवाज येत आहेत किंवा त्याला कोणीतरी व्यक्ती दिसतीये, त्याला कुठून तरी काहीतरी आदेश मिळतात, अशा पद्धतीने तो वागायला सुरू करतो. त्यानंतर ज्याचं मानसिक आरोग्य चांगलं आहे तो कुठल्याही पद्धतीचा त्याचा तणाव असू दे, मग तो पैशाशी रिलेटेड असू दे, घरातला असू दे, ऑफिसमधला असू दे, तो व्यवस्थित हाताळायचा प्रयत्न करतो आणि बऱ्याचदा तो व्यवस्थित हाताळतो. पण ज्याचं मानसिक आरोग्य हे बिघडलेलं आहे त्याला हे सगळं हाताळणं खूप कठीण जातं. मग त्याला कधी कधी तो विड्रॉ करून टाकतो, मला
मला कर्ज नाही फेडता येत आहे, तर तो सुसाईड करायचा प्रयत्न करणार. त्याला घरामधले वादविवाद सांभाळता येत नाहीये, तर मग तो दारू प्यायला सुरू करणार. तर अशा पद्धतीनं, नाहीतर मग बायकोला मारायला सुरू करणार, घरातनं पळून जाणार. तर अशा पद्धतीचं हे मेंटल इलनेस मध्ये आपल्याला सिम्पटम्स दिसतात की ज्याला त्याचे स्ट्रेस हाताळता येत नाहीये. मानसिक आरोग्य ज्याचं चांगलं आहे, ती व्यक्ती कार्यक्षम असते, कायम ऍक्टिव्ह राहते, काही ना काहीतरी काम करायचा प्रयत्न करते, सतत आणि सतत त्याला काही ना काहीतरी एंगेज राहणार, प्रोडक्टिव्ह करायचा प्रयत्न करणार. पण ज्याला मानसिक आजाराचे सिम्पटम्स सुरू झालेत किंवा ज्याला खरोखर मानसिक आजार सुरू झालाय, त्याला काहीही काम करायची इच्छा होत नाही. तो थोडासा जरी त्याचं काम करायला लागला तर त्याला काहीतरी वाईट विचार येणार, तो शांत बसणार, स्वतःला डिमोटिवेट करणार, बऱ्याच वेळेला मग काम सोडून देणार, कामातून पळून येणार. तर अशा पद्धतीचे सिम्पटम्स असतात. पण ज्याचं मानसिक आरोग्य चांगलं आहे, पण ज्याचं मानसिक आरोग्य तुम्हाला वेल दिसते, तर बऱ्याच वेळेला काय वाटतं लोकांना की मला कुठलाही आजार नाहीये किंवा मानसिक आजार मला कुठलाही नाहीये, मला कुठलेही सिम्पटम्स नाहीये, तर मला म्हणजे या पद्धतीने माझं मानसिक आरोग्य हे चांगलं आहे. तर आपण त्याला असं नाही म्हणू शकत आहे की ह्याला आजार नाहीये म्हणजे ह्याचं आरोग्य चांगलं म्हणजे आहे, असं आपण टोटल नाही म्हणू शकत आहे. उलट तो आहे त्या सगळ्या गोष्टींमधून जर इम्प्रूव्हाइज करत एक विकास साधत असेल, की समजा मी ऑफिसमध्ये एका पर्टिक्युलर कॅडरवरती काम करते आणि मी ते काम करत असताना खूप जास्त मोनोटोनस काम करतेय, मला कंटाळा येतोय, मला चिडचिड होतीये, मला माझी प्रोडक्टिव्हिटी पण एकदम सिमिलर आहे आणि मला माहित आहे की मी ह्याच्यापेक्षा जास्त चांगले पोटेन्शियल्स आहेत आणि मी ते वाढवू शकतो, पण हे सगळं माहित असून सुद्धा मी करण्यासाठी घाबरत असेल किंवा मला ते करताना भीती वाटतेय, करताना सतत डिमोटिवेट झाल्यासारखं असेल, तर हे म्हणू शकत नाही की हा मला काहीच आजार नाही आहे आणि माझं सगळं व्यवस्थित आहे, पण मला हे जे बॅरियर्स येतात ते मी टाळते. तर देअर इज अ समथिंग ऑल्सो रॉंग, की आपल्याला तिथं आपण हे नाही म्हणू शकत की माझं टोटल मानसिक आरोग्य चांगलं आहे. उलट आपण आहे त्या गोष्टीमधून जर विकासाच्या दृष्टीनं काम करायला लागलो किंवा त्याच्यामध्ये नवीन इम्प्रुव्हायझेशन करायला लागलो, तर आपण म्हणू शकतो की माझं मानसिक आरोग्य हे सस्टेनेबल आहे, त्याच्यामध्ये विकासाच्या दृष्टीने चेंजेस होत आहेत आणि मी त्याच्यासाठी सतत कार्यरत आहे. जर हे तुम्हाला खरोखर तुम्हाला ऍज अ पर्सन असेल तर नक्कीच आपलं ते मानसिक आरोग्य चांगलं आहे. पण याच्या उलट मानसिक आजाराकडे जर बघायला लागलो तर आपण सतत नकारात्मक आहे, नाही नाही हे नाही जमणार, ते नाही जमणार, माझ्याच्यानं होणारच नाही, माझ्यात पोटेन्शियलच नाही, मी असंच नाही आहे, हे सगळेजण मला मूर्ख समजतात, हा मी मूर्खच आहे. तर मग अशा पद्धतीचे जे अप अँड डाऊन्स आहेत, मग त्याच्यामध्ये मग कधी रडू येणार, खूप जास्त निराशा येणार, खूप जास्त एकटं बसावं वाटणार, मग काम क्विट करावं वाटणार, कामच करणार नाही, ऑफिसला जाणार नाही, 10-10 दिवस सुट्ट्या टाकणार. तर हे जे मानसिक आरोग्यामध्ये जो बॅलन्स साधून आपण प्रोडक्टिव्हिटीकडे जातो, ते मानसिक आजारामध्ये नसतं. माणसं मोस्ट ऑफ टाइमला अस्थिर असतात, अस्वस्थ असतात आणि आहे त्या गोष्टीमधून पळ काढायचा प्रयत्न करतात. त्यांना स्वतःला माहित असतं की माझ्यामध्ये काहीतरी चेंजेस सुरू आहेत, पण ते ऍक्सेप्ट करत नाही. इथपर्यंत समजलं तुम्हाला मानसिक आरोग्य आणि मानसिक आजारामध्ये काय डिफरन्स आहे? कोणी सांगू शकेल क्विक मला की काय आपण इथपर्यंत शिकलो? काय कळालं तुम्हाला की मानसिक आरोग्य आणि मानसिक आजारामध्ये काय चेंजेस आहेत नेमके, ह्याच्यामध्ये काय फरक आहे, तुम्हाला काय वाटतं? समजलं इथपर्यंत? नाही समजलं शीतल मॅडम? आवाज नाही येते. आता येतोय? हा बोला. मेंटल इलनेस पुन्हा समजून सांगाल का? हा ठीक आहे. तुमच्या मतानुसार शीतल मॅडम काय वाटतं की तुम्हाला मानसिक आजार काय असतो, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आपल्या भावना आपल्या ताब्यात न राहणे आणि वारंवार रडू येणे, एकटं एकटं राहावंसं वाटणे. बरोबर. बघा आता मी तुम्हाला सांगितलं की मानसिक आजार हे तुम्हाला नाही कळत आहे लवकर आणि मानसिक आरोग्य समजते. बघा म्हणजे मी रोज सकाळी उठल्यानंतर व्यवस्थित माझी
दिनचर्या आहे. मी रोज 6ला उठतो, 7:30 वाजेपर्यंत घरातलं आवरतो, त्याच्यानंतर मुलाबाळांचं सगळं आवरतो आणि 9-9:30ला मी ऑफिसला जातो. हे झालं तुमचं रोजची दिनचर्या. मग हे सगळं करत असताना तुमच्या घरामध्ये तुम्ही एकमेकांशी चांगलं बोलताय, समजा अचानक काही टेन्शन आली तर तुम्ही व्यवस्थित बॅलन्स करताय आणि तुम्हाला काही बऱ्याच वेळेला ऑफिसमध्ये चॅलेंजेस आले तर ते चॅलेंजेस पण तुम्ही व्यवस्थित हाताळताय. आणि हे सगळं करत असताना तुमच्या डोक्यामध्ये जे विचार येतात, बऱ्याच वेळेला आपल्याला म्हणजे असं नाही की कायम पॉझिटिव्हच विचार येतात असं नाही, बऱ्याच वेळेला निगेटिव्ह पण विचार येतात. पण जेव्हा तुम्हाला 100 मधले 95% निगेटिव्ह विचार येतात आणि हे सगळं होत असताना एक 5% तुम्ही म्हणताय की नाही हे फक्त माझे विचार आहेत, माझ्याकडे ॲबिलिटी आहे, मी खूप चांगलं करू शकतो, आज नाही झालं मला मी उद्या करेन, उद्या नाही झालं मी आणि परवा करेन, अशा पद्धतीने जो व्यक्ती आपल्याला स्वतःला बॅलन्स ठेवून जगण्याचा प्रयत्न करतो त्याचा मानसिक आरोग्य चांगलं आहे असं आपण म्हणूया. ह्याच्या उलट समजा तुम्ही रोज उठताय, सकाळी उठताय, 6 वाजता उठताय, 7-7:30 पर्यंत तुमच्या घरातलं सगळे जे काही तुमची दिनचर्या आहे ती करताय आणि 9-9:30 वाजता तुम्हाला ऑफिसला जायचं. त्या स्पॅन मध्ये किंवा रात्री झोपेपर्यंत तुम्हाला विचार येतात, ऑफिसमध्ये मला खूप त्रास देत आहेत, मला खूप डोक्यावरती झालंय आता, माझ्या बरोबर काम करणारी माणसं मला जास्त त्रास देत आहेत, बॉस असा आहे तसा आहे, मला खूप राग चिडचिड होते. मग मी घरात कोणी तुम्हाला बायकोनं चहा दिला किंवा मुलाने तुम्हाला सांगितलं की बाबा चला किंवा आई चल माझ्या बरोबर बाहेर खेळायचं, तर तुम्ही चिडचिड राग करताय, दिलेला चहा फेकून दिला, जेवायला बसला तरी तुम्हाला राग चिडचिड होतेय. मग तुम्हाला काहीतरी अचानक सडन कुठला तरी एखादा स्ट्रेस आला, पैसे कमी पडतायत काहीतरी महत्वाच्या गोष्टीला, तर तुम्हाला तो राग अनावर होतो. मग तुम्ही काय करता, मी आता मला स्वतःला मारूनच टाकतो, मी माझं स्वतःचं काय बरं वाईटच करतो, मग घरातनं निघून जाताय. मग तुम्ही ना घरातलं काम व्यवस्थित करू शकताय, ऑफिस मधलं काम व्यवस्थित करताय, तुम्ही सतत राग चिडचिड करताय, ओरडताय, मग तुम्हाला नाही हाताळता आल्या या गोष्टी, तर तुम्ही काय मग रडायला चालू करणार, दुसऱ्यावर ओरडत बसणार, मी मरूनच जातो म्हणणार. आणि सतत सतत हे करताना ह्यातून ओव्हरकम करून बाहेर नाही पडत ही माणसं. ह्या काय होतं, त्याच्यामध्ये गुंतून राहतात आणि मी खूप वाईट आहे, मला खूप त्रास होतोय. आणि फक्त मी जे बोलतेय हे पर्टिक्युलरली फक्त ह्या आजाराविषयी नाही बोलत, त्याच्यामध्ये खूप सारे आजार आहेत, त्याचे सिम्पटम्स वेगवेगळे आहेत, त्याचं क्लासिफिकेशन वेगळं आहे. पण एक मानसिक आजारी असलेला व्यक्ती जो आहे तो, त्याला जे काही त्रास होत आहेत किंवा त्याला जे काही स्ट्रेस होत आहेत ते स्ट्रेस त्याला व्यवस्थित हाताळता येत नाही. बऱ्याच वेळेला तो नकारात्मक असतो, त्याचं वागणं, बोलणं, त्याचं वर्तन सगळ्यात तुम्हाला चेंजेस दिसणार आहे. त्यामुळं एक संतुलित मानसिक आरोग्य असणारी व्यक्ती आणि मानसिक आजारी असणारी व्यक्ती याच्यामधला फरक आपल्याला समजला पाहिजे. ही माणसं कायम नकारात्मक, अस्थिर, त्यांचं वागणं, बोलणं, त्यांचे फिजिकल रिस्पॉन्स हे वेगवेगळे असतात. इथपर्यंत समजलं आता शीतल मॅडम? कळालं? हो. ओके. आणि कोणाला कळालं नाहीये? हॅलो. ओके, आपण पुढे जाऊया. आय होप इथपर्यंत कळालं तुम्हाला. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये मी फार तुम्हाला अवघड करून नाही सांगणार आहे, पण तुम्हाला अगदी हायलाइट होतील अशा पद्धतीचे मी तुम्हाला माहिती देणार आहे की ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळे आजार आहेत. मानसिक आजारामध्ये खूप वेगवेगळे आजार आहेत. जसं तुम्ही कॅन्सरचा आजार म्हणता, तर कॅन्सरमध्ये फक्त कॅन्सर नाही आहे, कॅन्सरचे वेगवेगळे आजार आहेत. जसं घशाचा कॅन्सर आहे, पोटाचा कॅन्सर आहे, काही लोकांना स्किनचा कॅन्सर होतो. तर तसंच मानसिक आरोग्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आजार आहेत. ह्याच्यामध्ये बेसिकली काय होतं की मानसिक आजारामध्ये व्यक्तीच्या विचारामध्ये, भावनेमध्ये, मूडमध्ये, वर्तणुकीमध्ये खूप सारे चेंजेस होतात. आणि हे चेंजेस होण्यामागची कारणं काय आहेत, तर मोस्ट ऑफ वेळेला जी आपण म्हणतो की जे डॉमिनंटली चेंजेस होणारी कारणं आहेत ते म्हणजे जेनेटिक. जर तुमचा घरामध्येच कोणाला जर मानसिक आजार होता मागच्या पिढ्यांमध्ये, समजा असं म्हणतात की एक 3 किंवा 4 पिढीनंतर जर एखाद्या व्यक्तीला मानसिक आजार आहे तर 3 किंवा 4 पिढीनंतर तो जीन्स मधून कॅरी फॉरवर्ड होतो. तर जेनेटिक मुळे सुद्धा मानसिक आजार होऊ शकतात. दुसरं, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट मुळे तुमच्या घरामध्ये जर सतत वादविवाद आहे, कोणी दारू पितंय, तुम्ही कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये राहताय, सतत नकारात्मकता आहे, सतत रिस्ट्रिक्शन्स आहेत, ओव्हरबर्डन आहे, सतत
टेन्शन आहेत, स्ट्रेस आहेत, तर त्याच्यामुळे सुद्धा मानसिक आजार लागतात. तिसरं म्हणजे तुमच्या मेंदूमध्ये किंवा आपल्या जे काही ब्रेनमध्ये केमिकल्स असतात वेगवेगळे, तर ते केमिकल्स काही चेंजेस झाल्या, काही न्यूरोलॉजिकल चेंजेस आहेत, काही ऑर्गॅनिक चेंजेस आहेत, तर त्याच्यामुळे सुद्धा मानसिक आजार लागतात. आणि चौथा म्हणजे तुमचा जो स्ट्रेस आहे, जर तो स्ट्रेस तुम्हाला व्यवस्थित हाताळता नाही आला आणि त्याचा जर अतिरेक झाला, तर त्याचा परिणाम डिरेक्टली तुमच्या मानसिक आरोग्यावरती होतो. सगळ्यात पहिली तुमची झोप, तुमची भूक, त्याच्यानंतर तुमचं काम आणि चौथं म्हणजे सेक्शुअल लाईफ. ह्या सगळ्या गोष्टींवरती त्याचा परिणाम होतो. त्यामुळे सुद्धा मानसिक आजार लागू शकतो. त्यामुळं जर आपल्याकडे क्लायंट आला, तर सगळ्यात पहिल्यांदा क्लायंटला काय विचारायचं आहे, तुम्हाला व्यवस्थित झोप लागते का, तुम्हाला व्यवस्थित जेवण जातं का, त्यांच्या घरामधली दिनचर्या कशी आहे. आणि त्यांचे हे 4 डोमेन आहेत, म्हणजे विचार, भावना, मूड आणि वर्तन. हे आपल्याला विचारता आलं पाहिजे की ह्याच्यामध्ये काय चेंजेस झाले आहेत का, आणि मग तुम्ही काउन्सिलिंगसाठी स्टार्ट करू शकता. तर आता आपण पुढे जाऊया. ह्याच्यामध्ये जे वेगवेगळे आजार आहेत, आय थिंक विरसेंना शो केला असेल तिकडं. विरसेन शो केलंय का ती जी PDF आहे ती? एक मिनिट शो करतो मी, एकच मिनिट. जस्ट मला 1 मिनिट दे अमृता. ओके, तोपर्यंत तू बोलू शकतेस. ओके. तर याच्यामध्ये आपण बघूया, जेव्हा मानसिक आजारासाठी म्हणजे मी ऍज अ सायकॅट्रिक सोशल वर्कर किंवा ऍज अ सायकोथेरपिस्ट म्हणून मी जेव्हा काम करते, किंवा एकूणच मानसिक आरोग्यामध्ये जे काम करणारे सगळे जे स्पेशलाइज्ड व्यक्ती आहेत, सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट, इव्हन आम्ही सायकॅट्रिक सोशल वर्कर्स आहोत, नर्सेस आहेत, त्याच्यानंतर असणारे रिलेटेड दुसरे जे ऑक्युपेशनल थेरपिस्ट वगैरे जे मल्टीडिसिप्लिनरी टीम आहे, जेव्हा पण आम्ही मानसिक आरोग्यासाठी काम करतो, तर त्याची असेसमेंट करताना, त्याचे डायग्नोसिस करताना आणि त्याचबरोबर त्याच्यावरती काउन्सिलिंग करताना आम्हाला 2 क्रायटेरियामध्ये पेशंटचा आजार हा शोधावा लागतो. आणि तो पहिला आहे सायकोसिस आणि दुसरा आहे तो न्यूरोसिस. लक्षात ठेवा, तुम्ही सगळं समजून घेतलं पाहिजे असं नाही, तुमच्या कानावरनं ह्या जाऊ देत गोष्टी, पण ज्यांना पुढे भविष्यामध्ये जाऊन ह्याच्यामध्ये स्पेशलाइज्ड काम करायचं आहे किंवा त्यांना ह्याच्यामध्ये तज्ज्ञ बनायचं आहे आणि त्यांना आवडतं मानसिक आरोग्यामध्ये काम करणं, किंवा पेशंटसाठी किंवा क्लायंटसाठी त्यांना खरोखर म्हणजे ऍज अ प्रोफेशनल काम करायचं आहे, तर त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला काउन्सिलिंग किंवा सायकोथेरपिस्ट बनायचं असेल तर ह्याच्यामध्ये 2 क्रायटेरिया आहेत. आपण पहिल्यांदा बघतो की पेशंट कुठल्या क्रायटेरियामध्ये आहे. मग पहिला आहे ते सायकोसिस. सायकोसिस म्हणजे काय, तर जी व्यक्ती आहे ज्याला मानसिक आरोग्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्याला काही आजाराशी रिलेटेड प्रॉब्लेम सुरू झालाय, तर त्याला आपण बघावं लागतो की तो कोणत्या क्रायटेरियामध्ये आहे, सायकोसिस मध्ये आहे का न्यूरोसिस मध्ये आहे. तर सायकोसिस म्हणजे काय, तर व्यक्तीचं वास्तवाशी नातं हे काय झालेलं आहे, तुटलेलं असतं. त्याला विचार, भावना, वर्तन ह्या सगळ्या गोष्टीचा त्याच्या एकूण एक सगळ्या वर्तनावरती किंवा विचारांवरती किंवा भावनेवरती परिणाम झालेला असतो. तर अशा व्यक्तींना काय होतं, अशा व्यक्तींना भ्रम होतात, म्हणजे ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो हॅल्युसिनेशन. ओके. दुसरं म्हणजे त्यांना बऱ्याचदा चुकीच्या गोष्टी दिसायला लागतात, ज्याला आम्ही म्हणतो डेल्युजन्स. ठीक आहे, तुम्हाला हॅल्युसिनेशन, डेल्युजन्स ह्याच्याविषयी मी डीप मध्ये थोड्या वेळानं सांगणार आहे. ह्या माणसांचे विचार हे विस्कळीत असतात. एकच मिनिट. तिसरं, त्यांचं डिसिजन मेकिंग नसतं. त्यानंतर त्यांचा अवेअरनेस नसतो, त्यांना कुठल्याही पद्धतीनं आकलन करण्याची त्यांची कॅपॅसिटी नसते. मग अशा व्यक्तींना बऱ्याचदा ज्यांना स्क्रिझोफेनिया झालाय, त्यांना मूड रिलेटेड आजार झालेले आहेत, किंवा ज्यांना कुठलं सायकोटिक वेगवेगळे आजार आहेत, तर अशा पद्धतीचे आजार झाले, तर अशा व्यक्तींना या पद्धतीचे सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात. एक मिनिट. अमृता PDF दिसते का? एक मिनिट. हो, दिसते. तर अशा व्यक्ती ज्या आहेत ते रियालिटी पासून त्यांचा टच गेलेला असतो
आणि जर तुम्हाला अशा पद्धतीचे जर काही पेशंट दिसले की जे म्हणतायत की मला कुठल्या तरी पूर्वजांची स्वप्न पडतात किंवा मला पूर्वज दिसतायत, कोणीतरी मला कोणीतरी इन्स्ट्रक्ट करतंय किंवा मला त्या पडद्याच्या मागून कोणीतरी गेल्यासारखं वाटतंय, मला काय म्हणे कुठल्या तरी अधिकाऱ्यानं मला एक आदेश दिलेला आहे, मग त्या पद्धतीने मी जातोय, तर असं सतत सतत जर कोणी म्हणतंय किंवा बऱ्याच वेळेला आमच्याकडे पेशंट असतात तर ते पेशंट म्हणतात की मला ह्या ना महादेवानं सांगितले की या पद्धतीनं डोंगरावर जा किंवा जंगलात जा, मला देवळात येऊन भेट. बऱ्याच वेळेला सांगतात की कोणीतरी एक भूत आहे किंवा पिशाच आहे किंवा कोणीतरी एक बाई आहे जी मला कानात येऊन मला सांगतेय की तू उठ आणि जाऊन तू इथे इथं जा किंवा या ठिकाणी जा. तर अशा पद्धतीचे जे वेगवेगळ्या पद्धतीचे मला भास होत आहेत किंवा मला भ्रम होतोय, तर या पद्धतीनं कंप्लेंट्स येत असतात पेशंट कडून किंवा घरातले नातेवाईक सांगतात की रात्रीतनच उठतोय, मग सतत सतत उठून देवापुढे बसतोय, मग आरती करायला लागतोय किंवा पूजा करायला लागतोय, घराच्या बाहेर जातोय किंवा कुठल्या तरी एका पर्टिक्युलर जागी जाऊन बसतोय. तर आपण जेव्हा पेशंटला विचारतो तर पेशंट सांगतो की मला यानं सांगितलं किंवा मला ह्याचा आवाज येतो किंवा मला हिनं सांगितलंय. तर पेशंट जे सांगतंय ते ऍक्च्युली रियालिटीमध्ये काहीच नसतं, पण पेशंटला हे सगळं दिसत असतं, या पद्धतीचे आवाज येत असतात आणि हे खरोखर होत असतं त्यांना त्रास. त्यामुळं आपल्याला ऍक्च्युली आपण जेव्हा काम करणार आहे तेव्हा हे आजारामध्ये हे त्याला होतंय का हे आपल्याला शोधावं लागतं. आणि यासाठी असेसमेंटच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत जे आम्ही आमच्या कामामध्ये, काउन्सिलिंगमध्ये, सायकोथेरपीमध्ये यूज करतो आणि त्याला विचारतो. त्याला विचारायच्या पण पद्धती वेगवेगळ्या आहेत. त्यामुळं जर स्क्रिझोफेनिया किंवा मूड रिलेटेड आजार असलेले काही असे जर काही पेशंट जर तुमच्याकडे आले किंवा तुम्हाला त्याच्यासाठी काही प्रायमरी सिम्पटम्स तुम्हाला दिसत आहेत, तर त्या ठिकाणी आपल्याला या पद्धतीनं असेसमेंट करावी लागते. दुसरं आहे, आपण सायकोसिस पाहिलं, दुसरा आहे तो न्यूरोसिस. न्यूरोसिस मध्ये भावना आणि वर्तन ह्या दोघांच्या मध्ये पण त्यांच्या समस्या आलेल्या असतात आणि पण ते रियालिटीमध्ये त्यांचा कुठल्याही पद्धतीनं नातं तुटलेलं नसतं, त्यांना कळत असतं. मग इथे त्यांना कधी कधी हॅलो मग कधी कधी त्यांना अँझायटी येते, भीती वाटायला लागते, नैराश्य येतं. त्यानंतर त्यांना बऱ्याच वेळेला सतत सतत कुठल्या तरी गोष्टींमध्ये की मग आम्ही त्याला म्हणतो की ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, ओसीडी. मग खूप जास्त चेकिंग करणार, खूप जास्त त्याला मेकिंग परफेक्शन मध्ये नेणार. मग बघणार की घराच्या बाहेर जातोय आपण, कधी कधी घरातून आपण बाहेर जातो कामाच्या निमित्तानं, बाजारहाट करायला किंवा कधी कुठल्या तरी कामासाठी जाणार. त्यांना वाटतं की मग कुलूप लावलंय की नाही, मी विसरले की मी कुलूप लावले, येणार कुलूप चेक करणार, येणार कुलूप चेक करणार. मग बऱ्याच वेळेला होतं की एखादी घरामध्ये वस्तू आहे पर्टिक्युलर तुम्ही एखादा वास आहे किंवा एखादा जार आहे, घरामधलं एखादा क्रॉकरीचा सेट आहे, तर ते पर्टिक्युलर जागा असतात आपल्या की आपण तिथंच ठेवतो. घरामध्ये कपडे आहे ज्या नेटनेटके लावतो आपण, किंवा साफसफाई आहे, स्वच्छता आहे, किंवा तुम्ही तुमची लादी पुसताय, तर आपण हे जनरली रोज करतो. पण ज्यांना आजार आहे ते लोक काय करतात, हे सतत आणि सतत करतात. मग ती जर चौकोन आकारमध्ये ठेवलेली जर वस्तू आहे ती जर तुम्ही थोडीशी हलवली तर त्यांना ते अस्वस्थ होतात, चिडचिडपणा करायला लागतात, दुसऱ्यावरती आरडाओरड करणार. मग ती वस्तू त्याच फ्रेम मध्ये राहिली पाहिजे, त्या स्पेसिफिक जागेवरती, त्या स्पेसिफिक पद्धतीने ती राहिली पाहिजे. मग याच्यासाठी सतत सतत हे करणार. त्यांना वाटत असतं की कायम आपण स्वच्छ राहिलं पाहिजे, मला माझ्या शरीरावरती कुठल्याही पद्धतीचे डाग नाही पडले पाहिजेत. तसे वेगवेगळ्या पद्धतीचे सिम्पटम्स असतात जे आम्ही ओसीडी मध्ये जे पेशंट आहेत त्यांच्यामध्ये हे दिसून येतं. तर अशी माणसं जी आहेत त्यांना त्यांचं इनसाइट ओरिएंटेशन जे आहे, त्यांची वास्तवाशी नातं तुटलेलं नसतं. त्यांना समजत असतं की मी खूप जास्त घाबरतो किंवा मला कशाची तरी पर्टिक्युलर भीती वाटतेय किंवा मी खूप उदास होतोय, मला कोणाशी बोलायचं नाहीये, मला एकटं राहायचंय, मला कोणाच्या बरोबर कुठल्याही पद्धतीचं संभाषण करायचं नाहीये. तर याच्यामध्ये जसं सायकोसिस मध्ये होतं त्यांचा रियालिटीचा टच तुटून जातो, पण याच्यामध्ये रियालिटीचा टच हा सुटत नाही. त्यांना कळत असतं की मला हे होतंय, म्हणजे माइल्ड सिम्पटम्स असतात, त्याच्यामध्ये हे सिव्हिअर सिम्पटम्स असतात. मग अशा व्यक्ती जी असतात त्या विचलित असतात, पण त्यांना वास्तवाची जाण मात्र नक्की असते. ठीक आहे, तर आता इथपर्यंत समजलं. यात कोणाला काही प्रश्न आहे अजून?
इथपर्यंत समजलंय? हॅलो, काही प्रश्न असेल तर विचारा इथपर्यंत. ओके, ठीक आहे. तर आता आपण बघूया हॅल्युसिनेशन जे आहे आणि डेल्युजन जे आहे याच्यामध्ये काय फरक आहे. हॅल्युसिनेशन जे आहे ते बाहेर काहीही नाहीये, बाहेर म्हणजे समोर काहीही घडलेलं नसतं, ऍक्च्युअल मध्ये वास्तवात काहीही नसतं, पण त्यांना ह्या गोष्टी दिसतात, त्यांना ऐकू येतात, त्याचे वास येतात, त्यांना त्याची चव येते आणि बरेच वेळेला त्यांना वाटतं की माझ्या शरीरावरती ह्या गोष्टी आहेत. लक्षात घ्या, म्हणजे समजा त्यांना अचानकच सरस्वती दिसेल किंवा त्यांना अचानक महालक्ष्मी दिसेल, जे की तुम्हाला मला नाही दिसत आहे. त्यांना अचानक कुठलं तरी एखादं भूत दिसणार, एखादा शैतान दिसणार, जे तुम्हाला मला नाही दिसत आहे. त्यांना कोणीतरी आवाज देते, त्यांना वाटतंय की कुठली तरी एक बाई आहे जी त्यांना किंचाळून किंचाळून हाका मारते, किंवा त्यांना एखाद्या छोट्या बाळाचा आवाज येतो, किंवा त्यांना त्यांच्या कुठली तरी पूर्वजांमध्ये असलेली आजी, त्यांची पणजी ती त्यांना बोलवतीये असं वाटतं, किंवा त्यांना कुठला तरी एखादा अधिकारी आहे तो त्यांना बोलवतोय असं वाटतं. बरेच वेळेला त्यांना अचानक कुठल्या कुठल्या चव यायला लागतात, जसं की मेटॅलिक टेस्ट आहे, त्यांना अचानक आंबा खाल्ल्याची चव येणार. मग हे कंटिन्युअसली त्यांना असं वाटतं, त्यांना अचानक रक्त पिल्याची चव येणार. तर वेगवेगळ्या पद्धतीचे वास यायला लागतात. कोणाला अचानक कुठला तरी उकिरड्यावरच आहे असा वास येतो, कोणाला अचानक कुठेतरी बर्न झालंय किंवा जळलेला आहे असा वास येतो. पण हे थोडकं नसतं, हे खूप दीर्घकाळापर्यंत असतं. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला आणि मला दिसत नाहीये, ऐकू येत नाहीये, त्याचा वास पण येत नाहीये, त्याची चव पण येत नाहीये, किंवा माझ्या शरीरावरती कोणीतरी वाटतंय की कोणीतरी येऊन त्याला त्याचे शरीर आणि त्याचे हातपाय बांधले, त्याला वाटत असतं. पण तुम्हाला मला ही गोष्ट नाही जाणवत. आपल्याला वाटतं की अरे हा नाटक करतोय, हा काहीतरीच सांगतो. तो व्यक्ती म्हणत असतो नाही माझे दोन्ही हातपाय बांधलेले आहेत, माझा कोणीतरी घसा हे आवळलेला आहे, कोणीतरी येऊन माझे कान धरलेला आहे, असं तो व्यक्ती सतत सतत तक्रार करत असतो. जेव्हा अशी व्यक्ती सतत सतत तक्रार करतेय आणि त्यातून घाबरतीये, खूप जास्त अँक्शियस होतीये आणि खूप बडबड करतीये, तर समजायचं की अशा व्यक्तीला हे काय होत आहे, भ्रम होत आहे. मग अशा व्यक्तींना नसलेली माणसं दिसतात, कोणीतरी बोलत नाही असं वाटतं, शरीरावरती कीटक रेंगाळतात. माणसं सांगतात अरे माझ्या अंगावरती ना गांडूळ चढले, माझ्या अंगावर ना मुंग्या चढल्या, माझ्या अंगावर ना काहीतरी सापासारखं वळवळते, असं माणसं तक्रार करायला लागतात. तर नक्कीच त्या ठिकाणी जर व्यक्ती अशा पद्धतीच्या तक्रारी करत असेल आणि सतत सतत करत असेल, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, 25 दिवस झाले, 30 दिवस झाले, नक्कीच त्याला आपल्याला सायकॅट्रिक हेल्पसाठी घेऊन जायची गरज आहे. आणि ही हेल्प आपण कुठे घेणार, तर आपल्याला ही हेल्प देणारे मानसिक आरोग्यामधले तज्ज्ञ आहेत, जसे की सायकॅट्रिस्ट आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, वेगवेगळे मेंटल हॉस्पिटल्स आहेत. तर तिथं तुम्ही या व्यक्तींना घेऊन गेलं पाहिजे, त्यांना सजेस्ट केलं पाहिजे आणि त्यांना रेफर केलं पाहिजे. तर हा झाला भ्रम म्हणजे काय, म्हणजे हॅल्युसिनेशन म्हणजे काय, हा पार्ट. दुसरा, डेल्युजन म्हणजे काय. डेल्युजन ही एक भ्रमदोष किंवा चुकीची दृढ श्रद्धा, म्हणजे एखाद्या गोष्टीवरती आपला विश्वास बसतो किंवा आपला बिलीफ सिस्टीम सेट होते. हॅलो हॅलो, आवाज येतोय? हा येतोय, बोल बोल, मी म्यूट केलेला आहे, बोल. हा, ओके. तर आपल्याला डेल्युजन म्हणजे काय हे बघायचं आहे. तर डेल्युजन ही एक फॉल्स, फिक्स आणि फर्म बिलीफ सिस्टीम असेल. असं तुमचं माझं पण होतं. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की ती समोर दोरी पडली आणि आपल्याला वाटतं तो साप आहे. ठीक आहे, हे झालं काय, आपला एक तात्विक आणि थोडक्या काळासाठी असणारं डेल्युजन. बरेच वेळेला आपल्याला होतं की आपल्या पडद्याच्या बाहेरून एखाद्या पानाचं, झाडाची झावळी किंवा एखाद्या झाडाचं पान हे हलतं आणि त्याची सावली पडते, तर आपल्याला काय वाटतं की कुठली तरी सावली गेली. हे काय असतं, आपलं ज्याचं मानसिक आरोग्य चांगलं आहे आणि जो बिलकुल कुठल्याही गोष्टीसाठी घाबरत नाही, पण थोड्या काळासाठी आपल्यामध्ये होणारे हे बदल आहेत. पण ज्यांना मानसिक आजार आहे आणि ज्यांना डेल्युजन्स आहे, तर तो म्हणणार तुम्हाला मला माहिती आहे ती दोरी आहे.
आणि आपण त्याला समजावून सांगतो, अरे ती दोरी आहे. नाही, तो म्हणणार तो सापच आहे, तो किंग कोब्राच आहे. तर जेव्हा पडद्याच्या बाहेरून जेव्हा एखादी सावली जाते तर तो सांगणार तिकडून भूत गेले, तिकडून एक बाई गेली. पण आपण सांगतो अरे नाही रे बाबा, झाडाची जी झावळी आहे त्या झावळीचा प्रकाश आहे. नाही, तो म्हणणार नाही, तुला नाही माहितीये, तिथं भूत आहे, तिकडून एक बाई गेली. तर या पद्धतीची या आजारामध्ये माणसाची बिलीफ सिस्टीम ही काय होते, रूढ होते. तुम्ही त्याला कितीही बदलवायचा प्रयत्न करा, तुम्ही त्याला कितीही समजवायचा प्रयत्न करा, तुम्ही त्याला कितीही सांगा, तो सांगणार की माझ्या अंगामध्ये या पद्धतीची दैवी शक्ती आली आहे आणि मला देवानं आदेश दिलाय की तू जा आणि वरच्या 4थ्या मजल्यावरनं उडी मार. ठीक आहे, तो तुम्हाला सतत सांगणार मला देवानं या पद्धतीची दैवी शक्ती दिली. तर आपल्याला काय वाटणार, अरे हा नाटक करतोय किंवा हा काहीतरी वेगळंच करतोय. पण या पद्धतीचे त्या व्यक्तींना भ्रम आणि या पद्धतीचे भ्रमदोष होत असतात की ज्याला आपण कितीही पुरावे द्या, तुला कितीही तुम्ही समजावून सांगा, तर ती व्यक्ती बदलत नाही. तर ती व्यक्ती काय म्हणणार, कोणीतरी माझ्या मागं लागलंय, मी मोठा तरी कुठला तरी देव आहे किंवा मी नेता आहे, मी जसं म्हणेन त्या पद्धतीनं झालं पाहिजे आणि त्याचे कुठलेही त्याच्या विचारांवरती कंट्रोल नाही राहत. तो एका विचारातून दुसऱ्या विचारामध्ये, दुसऱ्या विचारातून तिसऱ्या विचारामध्ये, या पद्धतीनं तो कंट्रोल डेल्युजन त्याचं पूर्णपणे गेलेलं असतं. त्यामुळं हॅल्युसिनेशन आणि डेल्युजन, बऱ्याच वेळेला व्यक्तीला हॅल्युसिनेशन पण असतात, डेल्युजन पण असतात. बऱ्याच वेळेला व्यक्तीला फक्त डेल्युजन असतात, त्यांना हॅल्युसिनेशन नसतात. त्यामुळं जेव्हा आम्ही आमच्या आजाराचं म्हणजे त्याची एक मेजरमेंट करायच्यासाठीचं एक क्लासिफिकेशन आहे, त्या क्लासिफिकेशनचा आम्ही अभ्यास करतो आणि त्या क्लासिफिकेशनच्या मेजरमेंटच्या नुसारच आम्ही ह्या आजारांचं डायग्नोसिस करत असतो. त्यामुळं व्यक्तीचे जे सिम्पटम्स आहेत ते सिम्पटम्स आपल्याला समजले पाहिजे. आणि इथं तुम्ही जे काउन्सिलिंग शिकताय, इथं तुम्ही हे डिटेल नाही, पण तुम्हाला एवढं तरी समजलं पाहिजे की ह्या क्लायंटला मानसिक आजाराच्या बाबतीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आणि ह्याला नक्कीच तज्ञांची गरज आहे. तर या ठिकाणी तुम्ही इतकं करू शकता की ज्याला अजून स्पेशलायझेशनकडे मी गेलेलो नाहीये, पण मला बेसिक काउन्सिलिंग सगळं समजलेलं आहे, मला ह्याच्यामधलं डेल्युजन काय आहे हे समजलेलं आहे, मला हॅल्युसिनेशन काय आहे हे समजलेलं आहे, तर मी ह्याला एका तज्ञाकडे पाठवलं पाहिजे किंवा मी त्याला हेल्प केली पाहिजे. म्हणून हा आजचा जो तुमचा सेशन आहे, हा सेशन आपण अरेंज केला आहे की मानसिक आरोग्यामध्ये काम करताना काउन्सिलिंगचा जो भाग आहे, तर त्याच्यासाठी जेव्हा मेंटल हेल्थमध्ये इश्यू येतात तेव्हा ह्या गोष्टींची माहिती असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण जे छोटे छोटे वेगवेगळे आजार आहेत त्या आजाराची माहिती घेऊया. ह्यानंतर आहे जो मूड डिसऑर्डर, जो मोस्टली आपल्याला दिसून येतो तो महिलांच्या मध्ये. बऱ्याच वेळेला होतं की महिलांच्या म्हणजे आयुष्यामध्ये जे वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांच्या शरीरामध्ये, मनामध्ये, इवन दॅट त्यांच्यामध्ये होणारे हार्मोनल चेंजेस आहेत, ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या मूडमध्ये खूप सारे चेंजेस होत असतात. कधी कधी ते स्थिर पण दिसतात, कधी कधी ते दीर्घकालीन असंतुलित दिसतात. त्यामुळं मूड रिलेटेड जे काही आजार आहेत, ज्याला आपण म्हणतो मूड डिसऑर्डर, तर त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. मग ते डिप्रेसिव्ह असतात, बरेच वेळेला निराशा, आवड कमी होते, मूड खूप जास्त लो असतो, काही करावंसं वाटत नाही, कोणाशी बोलावंसं वाटत नाही, जेवावंसं वाटत नाही. तर ह्याला म्हणतो आपण की डिप्रेसिव्ह एपिसोड हे आपण ऍज अ मेंटल हेल्थ स्टेटसमध्ये म्हणतो. पण जेव्हा तो डिसऑर्डर मध्ये जातो किंवा आजारामध्ये जातो तेव्हा आपण त्याला डिप्रेसिव्ह डिसऑर्डर म्हणतो. मग याच्यामध्ये कधी कधी गंभीर नैराश्य असतं. आपल्याला नैराश्य कसं ओळखायचं, आपण जेव्हा क्लायंट येतो तेव्हा क्लायंटला विचारायचं किती दिवसापासून तुम्हाला उदास वाटतं. क्लायंट म्हणाला 8-15 दिवस झाले. मग काय काय तुम्हाला चेंजेस होतात, जेवण जातं का, नाही, झोप येते का, नाही, काही काम करावंसं वाटतं का, नाही, मित्रमैत्रिणींना भेटता का, नाही, काम करताना प्रोडक्टिव्ह वाटतं का, नाही. जर 8 ते 15 दिवस किंवा 15 दिवस ते 1 महिना या कालावधीपेक्षा सुद्धा जास्त व्यक्तीला जर नैराश्य किंवा नैराश्याचे सिम्पटम्स दिसत असतील, नक्कीच त्याला मानसिक आरोग्यामध्ये जे तज्ञ डॉक्टर आहेत, जे सायकॅट्रिस्ट आहेत किंवा जे वेगवेगळे स्पेशलाइज्ड आहेत त्यांच्याकडे जाण्याची गरज असते. त्यामुळे मूड मधले जे चेंजेस आहेत, जे खास करून आपण बघतो की महिलांच्या मध्ये खूप होतात आणि ते चेंजेस सामान्य माणसाला बिलकुल कळत नाहीत,
अगदी म्हणजे 35 वर्षापासून ते 50 वर्षापर्यंत असणाऱ्या महिलांच्या मध्ये मूड रिलेटेड खूप इश्यूज असतात की जे बिलकुल एका सामान्य माणसाला कळणार नाही, घरामध्ये असणाऱ्या पुरुषांना कळणार नाही. त्यांची चिडचिड होते, रागराग होते, त्यांना काम करण्याची इच्छा होत नाही, त्यांच्या शरीरात इतके सगळे हार्मोनल चेंजेस होत असतात, सेक्शुअली त्यांच्यामध्ये असणारी जी काही पॉवर आहे ती कमी झालेली असते, त्यांना आउटस्पोकन होता येत नाही, बाहेर जावं असं वाटलं तर मिसळण्याची भीती वाटत असते. तर अशा रीतीचे वेगवेगळे सिम्पटम्स आहेत जे मूड रिलेटेड असतात, जे सामान्यरित्यामध्ये आपण त्यांना मूड रिलेटेड एपिसोड्स म्हणतो किंवा मूड रिलेटेड असणारे चेंजेस म्हणतो. पण जर ते डिसऑर्डर मध्ये होत असतील तर त्याला मूड डिसऑर्डर असं आपण म्हणतो. पण जर ते सौम्य आणि दीर्घकालीन असतील, परसिस्टंट ह्याच्यामध्ये आपण बघतो, तर तिथे मात्र आपल्याला या रिलेटेड मदत घेतली पाहिजे. बऱ्याच वेळेला प्रेग्नन्सी नंतर, ज्याला पोस्टमॉर्टम डिप्रेशन आम्ही असं म्हणतो, की महिलांच्या मध्ये प्रेग्नन्सी नंतर म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ जेव्हा जन्माला येतं त्याच्यानंतर महिलांच्या मध्ये खूप सारे चेंजेस होतात, म्हणजे लाखो गतीनं त्यांच्यामध्ये चेंजेस होतात. त्यांना काही करावंसं वाटत नाही, त्यांना बऱ्याच वेळा चिडचिड रागराग होते, बाळाला जवळ घेत नाही, दूध पाजवत नाहीत, घरच्यांच्या बरोबर त्यांचं पटत नाही. मग आपल्याला असं वाटतं की अरे काय झालं हिला, अशी का अचानक वागतीये, किंवा खूप वेळेला त्यांच्यामध्ये त्या बडबड करायला लागतात, पळापळ करायला लागतात, स्वतःच्या विषयी त्यांना घृणा निर्माण होते, चिडचिड होते, खूप जास्त अँक्शियस व्हायला लागतात. तर या पद्धतीचे काही चेंजेस आपल्याला दिसले तर नक्कीच याच्यासाठी मदत घेण्याची खूप गरज आहे. मूड रिलेटेड ह्याच्यामध्ये आजारामध्ये आपल्याला दिसून येईल की मूड हे कधी कधी खूप जास्त खुश असतात आणि खूप जास्त दुःखी असतात. म्हणजे याच्यामध्ये आम्ही आमच्या भाषेत म्हणतो की मेनिया, हायपोमेनिया, म्हणजे मूड जास्त उच्च रीतीनं. अशी माणसं खूप खुश असतात, कायम खुश असणार, खूप सारे पैसे उधळणार, शॉपिंग करणार, एक बिस्किट पुड्याची गरज असताना 10 बिस्किट पुडे घेऊन येणार, एक साडीची गरज असताना 10 साड्या घेऊन येणार. तर अशा पद्धतीचे ज्याचे मूड असतात, मग ते पुरुष असेल किंवा स्त्रिया असेल, तर तुम्हाला दिसून आलं की व्यक्ती जर खूप जास्त पैसे खर्च करायला लागले, 5 रुपयाच्या वस्तूसाठी 500 रुपये खर्च करते, तर आपल्याला कळलं पाहिजे की नेमकं. पण सगळेच या बाबतीमध्ये असे नसतात बरं का. काही काहींची पर्सनॅलिटी, ओरिजिनल पर्सनॅलिटी पण असते, कधी कधी त्या व्यक्तीचा स्वभाव पण असू शकतो. पण जर तुम्हाला असं दिसून येते की व्यक्ती खूप जास्त इरिलेव्हंट बडबडायला लागली आहे, समाजामध्ये मिसळण्यासाठी खूप जास्त पुढे पुढे यायला लागले, मी खूप हुशार आहे, मी खूप शाणा आहे, मी खूप जगज्जेता आहे, अशा पद्धतीनं वागायला लागली आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या व्यक्तीसाठी तुम्ही सांगून ती व्यक्ती यायला असं नाही, तिला स्वतःला पण तसं जाणवलं पाहिजे. आणि जर जाणवत नसेल तर आपल्याला त्याच्यासाठी पाहिलं पाहिजे की या पद्धतीचे तिला काही सिम्पटम्स आधी होते का. कारण जनरल वे वरती जनरल वागणारी पण अशी माणसं आहेत जी खूप खुश असतात, पण ह्या खुशीमध्ये ती व्यक्ती इतकी खुश असते, वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालणार, स्वतःला अट्रॅक्टिव्ह बनवणार. हे झाला मेनिया, ज्याला हायपोमेनिया आपण असं म्हणतो. आणि दुसरं एक टोप आहे, म्हणूनच या आजाराला म्हणतात की दुध्रुवीय आजार. ठीक आहे, मराठीमध्ये ह्याला दुध्रुवीय आजार म्हणतात. आणि दुसरा ह्याच्यामधला भाग आहे जो खूप खालच्या लेवलला मूड जाणं, ज्याला डिप्रेशन असं म्हणतात. म्हणजे एक आहे तो खूप खुश होणं, दुसरं आहे ते खूप उदास होणं. याच्यामध्ये काय होतं, डिप्रेशन मध्ये सतत दुःखी राहणं, त्याची त्यानंतर एनर्जी कमी होणं, त्याच्या आवडीनिवडी कमी होतात, त्यांना काहीही द्या. आधी त्याला आईस्क्रीम खूप आवडत होतं, पण तुम्ही त्याला आईस्क्रीमच्या दुकानात घेऊन गेला आणि त्याला म्हणलं अरे तुला तरी हे चिकूचं आईस्क्रीम आवडतं, हे सीताफळचं आईस्क्रीम आवडतं, तर तो तुम्हाला काहीच नाही, ब्लंट रिॲक्शन देणार तो तुम्हाला. तो म्हणणार तुला जे आवडतं ते घे. हे नॉर्मल वे वरती पण होतं. पण जर हे तुम्हाला सतत आणि सतत रोजच्या आयुष्यामध्ये दिसतंय, 8 दिवस, 15 दिवस, 1 महिना, 2 महिने, तर तुम्हाला याच्यासाठी मदत घेणं गरजेचं आहे. चौथा महत्वाचा मुद्दा आहे भूक आणि झोप. जर व्यक्तीला 3 दिवसाच्या वरती जर झोप लागत नाहीये आणि ती रात्रभर जागी राहतीये आणि तरी पण ती एनर्जेटिक राहतीये आणि तरी पण ती काम करतीये, आणि हळूहळू तुम्हाला दिसते की 8 दिवस झोपत नाहीये, 15 दिवस झोपत नाहीये, त्याच्यामुळे त्याच्या प्रोडक्टिव्हिटीवरती परिणाम व्हायला लागलाय, कामामधून तो विड्रॉ करायला लागलाय, आणि जेवण पण नाही जात आहे, म्हणजे जेवतच नाहीये, सकाळी एकदा जेवला तर दुसऱ्या दिवशी जेवतोय, तर इथे सुद्धा आपल्याला त्याला मदत घेण्याची गरज आहे. निराशा वाटतंय, गिल्टी वाटतंय, आयुष्यामध्ये काही करावं असं वाटत नाहीये, तर तिकडे सुद्धा आपल्याला यासाठी मदत घेणं
गरजेचं आहे. याच्यानंतर आहे तो एन्झायटी डिसऑर्डर. हॅलो एन्झायटी अमृता एक मिनिट. एक प्रश्न आला होता, मासिक पाळी आणि मूड डिसऑर्डरचा काय संबंध असतो का? येस येस, एकच मिनिट हा. मी नंतर सांगितलं तर चालेल का, आता सांगू दे? दे उत्तर, मग आपण सेकंड ह्याच्यावरती जाऊया, 2 नंबरवर. ओके. ज्यांनी कोणी प्रश्न विचारलाय, हा खूप महत्वाचा आणि खूपच महत्वाचा प्रश्न विचारलाय तुम्ही. मासिक पाळी आणि मूड डिसऑर्डर नाही म्हणणार बरं का आपण, डिसऑर्डर नाही आहे हा. आता जेव्हा मासिक पाळीमध्ये जे काही चेंजेस होत आहेत तुम्हाला, मासिक पाळीमध्ये तुम्ही जर जनरल वे वरती बघितलं तर ऍडोलेसेंट आणि पोस्ट ऍडोलेसेंट आणि यंग एज मध्ये जेव्हा मुलीला मासिक पाळी येते तेव्हा तिच्यामध्ये होणारे जे काही मूडमध्ये चेंजेस आहेत, खूप जास्त चिडचिड होणे, रागराग होणे, काम करावंसं न वाटणे, त्यानंतर खूप संताप होणे, पोटामध्ये दुखतं त्यांच्या, किंवा त्यांना काही कोणाच्या बरोबर पटत नाही, वेगवेगळे क्रेविंग्स होत असतात, गोड खावं, वेफर्स खावे, चॉकलेट्स खावे, असं बऱ्याच वेळेला वाटत असतं. आणि अशा कालावधीमध्ये महिला म्हणजे एक स्त्रीचं जे शरीर आहे ना, तिच्यामध्ये इतके सारे हार्मोनल चेंजेस होत असतात की तिला वाटत असतं की कोणीतरी मला अटेन्शन द्यावं, कोणीतरी माझ्यावरती प्रेम करावं, खास करून तिचा जो पार्टनर आहे किंवा स्पाऊस आहे किंवा तिचा असणारा जो कोणी बॉयफ्रेंड और कोणी असेल, तर त्याचा अटेन्शनची तिला खूप गरज असते. त्यामुळं मासिक पाळी आणि मूड ह्याचं खूप जवळचा संबंध आहे, लक्षात घ्या. आणि जसं जसं वय वाढायला लागतंय, म्हणजे आफ्टर 30 वर्षानंतर, 30 वर्षापासून ते 40-45 पर्यंत, म्हणजे मॅनोपॉज येईपर्यंत, रजोनिवृत्तीचा कालावधी येईपर्यंत, या कालावधीमध्ये तुम्ही जर बघायला गेला तर एक सागराला ज्या पद्धतीनं ओहोटे आणि भरती येते त्या पद्धतीनं स्त्रीचे मूड्स असतात, लक्षात घ्या. म्हणून म्हणजे आयुर्वेदामध्ये किंवा अजून तुम्ही होमिओपॅथीमध्ये जर तुम्ही बघायला गेला तर खास करून डॉक्टर्स विचारतात की तुम्हाला अमावस्येला आणि पौर्णिमेला काही त्रास होतो का. कारण ज्या पद्धतीनं चंद्राची ऊर्जा आहे किंवा ज्या पद्धतीनं चंद्र हा 15 दिवस अमावस्या पौर्णिमेला होतो, त्या पद्धतीनं तुमची मूड पण त्या पद्धतीनं सेट होत असतात. आणि तसेच तुमचे मूड सुद्धा अप अँड डाऊन्स पण होत असतात. त्यामुळं मासिक पाळी आणि तुमचे मूड मधले चेंजेस याचा प्रचंड जवळचा संबंध आहे, लक्षात घ्या. मासिक पाळीच्या आधी म्हणजे प्री मेन्स्ट्रुएशन, ज्याला आम्ही पीएमएस म्हणतो, तर पीएमएसच्या कालावधीमध्ये सुद्धा हल्लीच्या काळामध्ये म्हणजे हे जे जनरेशन आहे त्यामध्ये मग ते पीएमएस असेल किंवा पीसीओडी असेल किंवा आणि पीसीओएस असेल, तर ह्या वेगवेगळ्या पद्धतीचे सुद्धा आजार आहेत, त्याच्यामुळे महिलांच्या मूडवरती याचा परिणाम खूप होतो. त्यामुळं तुम्हाला दिसतंय की घरामध्ये एक 30-35ची किंवा 35च्या पुढची कुठली महिला आहे आणि जी आधी तुम्हाला मागच्या सडन 10 वर्षापूर्वी वेगळी वाटत होती, तिची ऍक्टिव्हिटी, तिचे रोजचं काम करण्याच्या पद्धती, तिची एनर्जी, आणि सडनली ती एक वेगळंच काहीतरी वर्तन करते, तर त्या व्यक्तीने घरामधले जे जवळचे लोक आहेत त्यांनी तिला समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मासिक पाळी आणि हार्मोनल चेंजेस आणि याच्यामुळे होणारा मूडवरचा इम्पॅक्ट हा खूप जवळचा आहे. त्यामुळे जर त्याच्याशी रिलेटेड जर कोणाला त्रास होतोय आणि खूप एक्स्ट्रीम होतोय तर नक्कीच त्यांनी त्यांचे गायनेकोलॉजिस्ट असतील किंवा कन्सर्न त्यांचे फिजिशियन असतील त्यांनी मदत घ्यावी, काउन्सिलिंग घ्यावी, आणि ते कसे मॅनेज करायचे हे त्यांनी त्याच्यासाठी मदत घेणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलंय? पुढे जायचं? येस 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 येस. ओके, तर आता आपण बघूया एन्झायटी डिसऑर्डर. ठीक आहे, एन्झायटी डिसऑर्डर म्हणजे काय, तर चिंतेशी रिलेटेड असणारा आजार. बघा, तुम्ही भरपूर ठिकाणी ही म्हणजे एक कहावत आहे ती तुम्ही ऐकली असेल की चिंता ही चितेपेक्षा सुद्धा भयानक आहे, लक्षात घ्या. ज्या व्यक्तीला, आणि ह्या विकारामध्ये, आपण त्याला आजार नाही म्हणत आहे आता लगेच, पण ह्या विकारामध्ये जनरली माणसाची पर्सनॅलिटी आणि त्यांची जेनेटिक्स हे खूप प्रिडॉमिनंट असतात, लक्षात घ्या. की एखाद्या घरामध्ये सगळ्याच व्यक्ती हे खूप जास्त काळजी दर्शवणारे आहेत. ठीक आहे, काळजी दर्शवणे आणि काळजी करणे ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. एका ठराविक लिमिटेशनच्या बाहेर जर तुम्ही काळजी करताय, समजा एखादा व्यक्ती तुमच्या घराच्या बाहेर गेलाय काही कामाच्या निमित्तानं आणि तुम्हाला कुठेतरी हे कळलंय की दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झालाय,
आणि तो गेला मुंबईला किंवा तो गेला इकडे कर्नाटकमध्ये. तर तुम्ही काय कुठेतरी न्यूज बघताय टीव्हीवरती की बॉम्बस्फोट झालाय, तर ती काय करणार, ती व्यक्ती पॅनिक होणार आणि ती सारखं 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 फोन करणार त्याला, अरे तू कुठे आहेस, अरे तू कुठे आहेस, अरे तू कुठे आहेस. तर तो म्हणणार, अगं दिल्लीमध्ये झाला ना बॉम्बस्फोट, मी तर इथं कर्नाटकमध्ये आलोय. ती ती तुम्हाला सारखं फोन करणार, ती तुम्हाला सांगणार, अरे आता तुम्हाला लोकेशन पाठव, तुम्हाला तुझ्या अपडेट दे. मग त्याच्यामुळे ती जेवणार नाही, झोपणार नाही, तिच्या तोंडचं पाणी जाणार, तिच्या छातीत धडधडायला लागणार आणि ती इतके वाईट विचार करणार, इतके वाईट विचार करणार की तिला काही त्याच्यामध्ये स्वस्थताच नाही मिळत आहे. तर अशा पद्धतीनं जर आपल्याला काही होत असेल, आणि ही गोष्ट पर्टिक्युलर टाइमसाठी नसते, ही गोष्ट खूप लॉंग टर्म मध्ये होऊन जाते, म्हणजे ती दीर्घकाळ अशी नाही. बऱ्याच वेळेला काय होतं की अशा व्यक्तींचा स्वभाव असतो, मग ते खूप जास्त काळजी करत असतात. मग एखादी वस्तू आहे, समजा त्यांनी इकडून उचलून दुसऱ्या जागी ठेवली आणि ते विसरून गेले, आणि कोणीतरी येऊन विचारते त्याला, अगं ते बॉक्स ठेवला होता मी, त्याच्यामध्ये सोन्याचे हे हे वस्तू होत्या. तर ती वस्तू कदाचित इकडची तिकडे होऊन तिथंच असणार आहे, पण ती सापडायला उशीर झालाय तिला. तर ती काय करणार, घरभर सगळं उधळणार, सगळे सामान काढणार, सगळं सगळं शोधून काढणार, आणि ती वस्तू तिथंच आहे ना, ती वस्तू सापडल्यानंतर रड रड रडणार की माझ्यामुळे असं झालं, मी अशीच आहे, मी खूप वाईट माणूस आहे, मी माझ्यामुळे सगळ्या वस्तू इकडं तिकडं जातात. तर अशा पद्धतीने ते रिएक्ट करतात. त्यामुळं एन्झायटी डिसऑर्डर मध्ये एन्झायटी ही खूप वेगळ्या पद्धतीची असते. जशी एखादा विद्यार्थी आहे ज्याला परीक्षा आली जवळ, तर त्याला पर्टिक्युलर विषय अवघड जातात, जसं गणित आहे, इंग्लिश आहे, कुठला अजून सायन्स आहे. तर ते पेपर आले की त्यांना त्या पेपरची भीती वाटायला लागते, ती अति चिंता करायला लागतात. मग सतत सतत युरिनला येणार, पोटामध्ये गोळा आल्यासारखं वाटणार, पोटामध्ये बटरफ्लाय आले तर असं वाटणार, झोप लागणार नाही, तोंड कोरडं पडणार, तोंडाला लाळ येणार नाही. तर अशा पद्धतीचे सिम्पटम्स आहेत ज्याला खूप चिंता करायची सवय आहे. जनरल वे मध्ये तुम्हाला आम्हाला पण ह्या गोष्टी होतात, पण त्या मॅनेजेबल आहेत. म्हणून मी मगाशी म्हणलं ना की न्यूरोसिस आणि सायकोसिस मध्ये फरक आहे. अँझायटी डिसऑर्डर इट्स अ पार्ट ऑफ न्यूरोसिस. ओके, त्यामुळे हा तितका सिव्हिअर नाहीये, मॅनेजेबल आहे, आणि एक सामान्य व्यक्ती त्याला कोप करू शकतो. पण जर मला त्याच्यावरती कोप नाही करता येत आहे आणि मला ती मॅनेज नाही होत आहे, तर तिकडेच नक्की हा आजाराचा प्रकार आहे आणि तो आजारामध्ये कन्वर्ट व्हायला जातोय. त्यामुळं जर अनियंत्रित चिंता आहे, भीती आहे, काळजी आहे, अनकंट्रोलेबल थॉट्स आहेत, अनकंट्रोलेबल फिअर आहे, फोबिया आहे, तर नक्कीच आपल्याला आजारांसाठी कुठल्या तरी तज्ञांची मदत घेण्याची गरज आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत जे मी आता प्रायमरी तुम्हाला माहिती दिली. इज अ पार्ट ऑफ जनरल अँझायटी डिसऑर्डर, ज्याला आम्ही गॅड बोलतो. ठीक आहे, याच्यामध्ये दैनंदिन गोष्टीबद्दल सतत सतत चिंता वाटणे, विचारच थांबत नाहीये, म्हणजे जे काही निगेटिव्ह विचार येतात ते थांबतच नाहीये, रेस्टलेस फील होतात, काय करू काय करू काय करू, इकडे जाऊ इकडे जाऊ इकडे जाऊ, फटिक फील होणार, ब्लॉक झाल्यासारखं वाटणार, खूप जास्त चिडचिड रागराग होते. मग ते स्वतःलाच कोसणार, स्वतःलाच वाईट बोलणार, स्वतःला घाण घाण शिव्या देणार, अशा पद्धतीनं वर्तन करणार. यामध्ये दुसरा पार्ट आहे पॅनिक डिसऑर्डर. पॅनिक डिसऑर्डर म्हणजे काय, ह्यांना अचानक तीव्र भीतीचे झटके येतात. ठीक आहे, त्यांच्या छातीत धडधड, बघा कोणीतरी सांगते एखादी व्यक्ती की काहीतरी पैशाचा थोडासा एक, जास्ती नाही, 1000-2000चा इकडे तिकडे झालेला आहे काहीतरी घोळ, तर अशा व्यक्तींना भीती वाटायला लागते, मग यांना धडधडायला लागतो, माझ्या छातीत दुखते, माझ्या छातीत दुखते, या पद्धतीची तक्रार करून येतात. ऍक्च्युअल मध्ये त्यांची टेस्ट करतो तेव्हा काहीच निघत नाही. तर अशा पद्धतीचे पण लोक असतात ज्यांना अचानक पॅनिक उठणार, मग काहीतरी झोपेतनं उठणार, बडबड करायला लागणार, रडायला लागणार, पॅनिक अटॅक येतात त्यांना. मग त्यांना वाटतं की माझा कोणीतरी श्वास हा कोंडून ठेवलाय, कोणीतरी माझ्या तोंडावरती उशी ठेवली आहे आणि मला कोणीतरी मारून टाकणे, किंवा मग या व्यक्ती म्हणतात की आता मी लवकरच मरणार आहे, मी मरून जाणार आहे, मला मरण्याचं हे आलंय, किंवा मला मरण दिसतंय. तर अशा पद्धतीने हे लोक बोलत असतात. तिसरा ह्याच्यामधला आजार आहे तो फोबिया. फोबिया म्हणजे काय, तर हा भीतीचा आजार आहे. लक्षात घ्या, आपल्याला प्रत्येकाला वेगवेगळे फोबिया आहेत. कोणाला पाण्याची भीती आहे, कोणाला उंच जागेची भीती आहे, कोणाला सरपटणाऱ्या प्राण्याची भीती आहे, कोणाला कुठल्या पर्टिक्युलर वासाची भीती आहे, कोणाला अंधाराची भीती आहे, कोणाला सापाची भीती आहे. तर असे वेगवेगळे जे आजार आहेत याच्यामुळं फक्त भीती आहे, ज्याला फक्त भीती आहे त्याला काही टेन्शन नाही. पण ह्या भीतीमुळं जर मला छातीमध्ये धडधड व्हायला लागली आहे आणि मला खूप जास्त असं पोटामध्ये गोळा आल्यासारखं होतंय, माझे हातपाय थरथरतायत, घाम सुटलाय, तोंडाला पाणी येतंय, तर अशा पद्धतीचं काय होत असेल
तर नक्कीच हा एक आजाराचा भाग आहे आणि हे एकदा दोनदा नाही, असं सतत आणि सतत होत असेल तर नक्कीच आपल्याला ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे किंवा आपल्या क्लायंटला आपण सजेस्ट केलं पाहिजे की तू एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे जाऊन हे दाखवून घे. त्याच्यामध्ये दुसरा प्रकार आहे जो मी मगाशी म्हटलं की एखादा पर्टिक्युलर थॉट असतो की मी आता घरापासून कुठे मूवी बघायला गेले आणि मला असं वाटतंय की मी गॅसच्या शेगडीवरती कुकर चालूच ठेवलाय. ठीक आहे, मूवी छान चालू आहे, पुढे सगळं व्यवस्थित आहे, घरातून बाहेर येताना नवऱ्यानं, मुलानं, मुलीनं सगळ्यांनी सगळं चेक करून तिला सांगितलेलं असतं, अगं काळजी करू नको, आम्ही सगळं चेक केलंय, व्यवस्थित कुलूप पण लावलंय आणि गॅसवरती काहीही नव्हतं, खालून गॅसचा जो मेन कॉक आहे तो आम्ही बंद पण केला. पण तिला ते चैन पडत नाही, तिचं लक्ष टीव्ही मध्ये नाही किंवा त्या पिक्चर मध्ये नाही, तिचं लक्ष काय, माझ्या शेगडीवरती कुकर ठेवलाय, मला घरी जायचंय. त्या ठिकाणी ती एकदम काय होणार, पॅनिक होणार. तर अशा पद्धतीचे जे विचार आहेत ते विचार इतके ते स्टक होऊन राहिलेले असतात, माझी साडी, माझं हे, माझी ती, माझी वस्तू, माझी गाडी. तर या कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीला, नाहीतर त्यानं मला अशा पद्धतीनं वागवलं, ती वाईटच व्यक्ती आहे, तिनं मला त्रास दिला, एक पर्टिक्युलर विचार, व्यक्ती असेल, वस्तू असेल किंवा कशाची, तर त्याला ते इतके चिकटून राहतात की त्याच्यामुळं त्यांना या पद्धतीचे सिम्पटम्स दिसायला लागतात. त्यानंतर दुसरं आहे की सेपरेशन अँझायटी. जी सेपरेशन अँझायटी लहान मुलांमध्ये आपण बघतो की एखाद्या मुलाला त्याच्या आईपासून 2 सेकंदासाठी जरी तुम्ही त्याला काढून घेतलं तर ती मुलं थैथयाट करायला लागतात, रडायला लागतात, जोर जोराने किंचाळायला लागतात. तर आपल्याला पण असं असतं, आपल्यामध्ये पण असतं. मग कुठल्या तरी घरामध्ये एखाद्या मुलाची किंवा मुलीची किंवा एखाद्या व्यक्तीची आई वारली आहे, आजी वारली आहे, आजोबा वारली आहे, तर मी ते काय करणार, ते अँझायटी त्यांना चेन पडू देत नाही. मग त्या आजीची एखादी पर्टिक्युलर उशी किंवा घराचा एखादा कोपरा किंवा बाबांनी वापरलेली वस्तू किंवा ते ज्या खुर्चीवर बसतात त्या खुर्चीवरच बसणार. तर अशा पद्धतीचे सिम्पटम्स आपल्याला दिसायला लागतात. मग ते थोड्या वेळासाठी का होईना घरापासून दूर गेले, कामाच्या निमित्तानं गेले, तर अशी व्यक्ती रेस्टलेस होतात. त्यांना ती जागा, ती वस्तू, त्यांना ते आजीचं गोधडी ते नसेल तर झोप नाही लागत, ते जेवत नाही, ते त्रास करून घेतात स्वतःला. तर ही सेपरेशन अँझायटी आहे जी लहान मुलांच्या मध्ये आपल्याला जनरल वे वरती दिसते. पण जसं जसं जर आपण मोठे होतोय आणि जर आपल्यामध्ये जर कुठल्या पद्धतीचं सेपरेशन आलं, समजा एखादा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आहे आणि त्यांचं ब्रेकअप झालंय, तर त्यांना या पद्धतीची सेपरेशन अँझायटी होते आणि नवीन व्यक्तीच्या बरोबर लगाव करणं हे चॅलेंजिंग होतं त्यांच्याबरोबर. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो सिलेक्टिव्ह म्युटिझम. सिलेक्टिव्ह म्युटिझम म्हणजे काय, एका विशिष्ट परिस्थितीमध्ये ते बोलतच नाही. जसं की शाळा, घरात बड 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 करणं, बड करून वाटेल ती गाणी म्हणणार आणि काय म्हणणार. पण जेव्हा टीचर काहीतरी शाळेमध्ये विचारतात किंवा काही महत्वाचा टास्क आहे किंवा एक्झाम आहे, ओरल एक्झाम आहे, त्याच वेळेला चांगला अभ्यास करून गेलेला एक विद्यार्थी तिथे तो शांत होतो, उत्तर देत नाही किंवा काहीच सांगत नाही. ह्याला म्हणतात सिलेक्टिव्ह म्युटिझम. समजा तुम्ही एखादी मुलगी आहे, जिला बघायला एखादा मुलगा येणार आहे लग्नासाठी आणि तिला आपण सांगितलंय की तुझ्यासाठी मुलगा बघायला येणार आहे, तिने त्या मुलाला बघितलेलं पण आहे फोटोमध्ये, ती सांगते अगं किती छान मुलगा आहे, हा असा आहे तसा आहे. मग घरामध्ये चर्चा होते, आल्यानंतर अशी उत्तर दे तशी उत्तर दे, आणि मुलगा समोर आला, ती एका पण प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. हे जनरल वे वरती झालं. पण जर असं सगळ्यांच्या बाबतीमध्ये होतंय, अभ्यासात, परीक्षेच्या वेळेला, कुठल्या महत्वाच्या टास्क वेळी, त्यानंतर प्रेझेंटेशनच्या वेळी, तर मात्र नक्कीच हा एक आजाराचा भाग आहे की त्या पर्टिक्युलर सिच्युएशनलाच ती व्यक्ती ओपन अप नाही होत आहे, वेंट आउट नाही होत आहे किंवा तिला बोलताच येत नाहीये किंवा ती शांत होऊन जाते त्या कंडिशन मध्ये. ह्याला म्हणतात सिलेक्टिव्ह म्युटिझम. इट्स अ पार्ट ऑफ एन्झायटी. ओके, याच्यामध्ये काही प्रायमरी सिम्पटम्स आहेत जे जनरल वे वरती एक सामान्य माणूस, तुम्ही आणि मी, आपल्याला सगळ्यांनाही अँझायटी येते. म्हणजे त्यावेळी काय काय होतं, हृदयाचे ठोके वाढतात, आपल्याला घाम येतो, श्वास घेताना त्रास होतोय, कुणीतरी मला चोक करतंय, कुणीतरी माझा श्वास दाबतंय, अशा पद्धतीने वाटायला लागतं जेव्हा अँझायटी वाढते तेव्हा. त्यानंतर थरथर येतो, आपल्या शरीरात कंप सुटतो सगळीकडे, हातपाय थरथरायला लागतात, पाय थरथरायला लागतात, तोंडाची बोबडी वळते, खूप जास्त काळजी वाटायला लागते. हे काय झाले, फिजिकल सिम्पटम्स झाले.
आपल्याला बघायचे तर आपल्यात फिजिकली काय चेंजेस होत आहेत. दुसरं, मेंटली चेंजेस काय आहेत. आपल्याला अनकंट्रोलेबल काळजी वाटायला लागते, अनकंट्रोलेबल. असं झालं असेल तर असं झालं असेल, एक्स्ट्रीम झाला असेल, ऍक्सिडेंट झाला असेल, दरीत पडला असेल, गाडी तुटली असेल, आग लागली असेल, काय वाटेल ते विचार आपण करायला लागतो. एकदम वर्स्ट सिनॅरिओ असतो त्या विचारांचा. दुसरं, अस्वस्थता. घरभर घेऱ्या घालणार, पाणी पिणार दाराला, आणि काहीतरी ते भांडण ठेव, कुंकू लाव, देवापुढे जा, दिवा लाव, खूप जास्त. कोणी काय म्हणलं तर सतत 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 चिडचिड करणार, तू असा आहेस, तू तसा आहे, भांडण काढणार, वाईट वाईट बोलणार. हे झाले काय सगळे मेंटली सिम्पटम्स. आणि तिसरा म्हणजे बिहेव्हिअरल सिम्पटम्स, ज्याला वर्तनात्मक आपण बघतो ती लक्षणे, की त्यांना असं होतं, इतकी चिंता वाढते की त्यांना ती टाळूच शकत नाहीत. लक्षात घ्या. आणि एक वेळ अशी येते की त्यांना इतकी काळजी वाटायला लागते, इतकी काळजी वाटायला लागते की ते त्याच्यामधून एस्केपिझम करतात, म्हणजे पळ काढायचा प्रयत्न करतात. मग ते काय करतात, लग्नाला जातात. ठीक आहे, लग्नाला जातात, अक्षता देतात, पण लोक आपल्याला जेवताना बघू नयेत किंवा मला लोकांच्या समोर जेवता येत नाही असं म्हणून काय करतात, अक्षता टाकून पळून जातात, लिटरली पळून जातात. मग त्यांना कोणी फोन केलं, कोणी विचारलं, अरे का नाही थांबलास, कुठे आहेस, काय, फोन नाही उचलणार कोणाचा. दिसणारच नाहीत ते, पुढचे 6 महिने तुम्हाला दिसणारच नाही. पर्टिक्युलर मित्रांच्यात बसणार नाहीत, ग्रुपमध्ये जाणार नाहीत, महिलांना भेटणार नाहीत, फ्रेंड्सला भेटणार नाहीत. अशा पद्धतीचं ते वर्तन करतात. स्वतःला आयसोलेट करतात, टोटल आयसोलेट करतात. घरात बसतात 6-6 महिने, 1-1 वर्ष, 2-2 वर्ष, कोणालाही भेटत नाहीत, काम करत नाहीत, जॉबवर जात नाहीत, खिडकीच्या बाहेर सुद्धा वळून बघत नाहीत. त्यांना वाटतं की बाहेरून कोणीतरी मला येऊन घरातनं हिसकावून घेऊन जाईल, म्हणून काय करतात, स्वतःला घरामध्ये कोंडून ठेवतात. तर या पद्धतीचे पण काही सिम्पटम्स आपल्याला पेशंटमध्ये दिसून येतात. यानंतर पुढचा जो भाग आहे अगदी मी शॉर्ट मध्ये घेणार आहे, कारण तुम्हाला हे सगळं इतक्या कमी वेळेमध्ये सांगणं हे माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे. कारण अमृता, हा मला वाटतं की हे 2च आता सांगितलेले आहेस ना, हा हा म्हणजे आपला वेळ संपत आलेला आहे. येस येस मला वाटतं की प्रश्न उत्तरे आता आपण घेऊया. ओके ओके. फक्त वाटलं तर एक शेवटी उरलेला पार्ट आहे तो उद्या परवा दिवशी वगैरे आपण असं घेऊ हा शकतो. हा ठीक आहे. आता प्रश्न उत्तरेला थोडंसं महत्व देऊया. ओके, एक शेवटचा आपण तो व्हिडिओ दाखवूया आणि त्याच्यानंतर प्रश्नोत्तरे घेऊया. ठीक आहे, ओके, चालेल. ठीक आहे. ठीक आहे, प्ले करू शकताय. Chirag. Hey. Hi. Morning. Breakfast, is it? Sissy. Fest. Very good. Very good. I'm going to stop throwing these parties, I swear. Super boring for me. Huh? Somebody likes Thai, somebody doesn't like Indian. I'm like, it's endless, really. How's it going with you? It's good. Going good. Love this भाई. मन नहीं करता यार ऑफिस जाने का. Seriously. Look, I know you're not fine. I know something's bothering you, okay? You can talk I'm to fine. me. You okay, no? Yeah. Ada, there's something going on. कुछ भी नहीं है. ऐसा तो कुछ भी नहीं है. गाड़ी क्यों रोक रहे? Divya? Yeah? What are you not telling me? Nothing. What is it? Tomboys. Like, you know, manly girls. You're not a manly girl. Really. क्या चल रहा है अंदर? मुझे दिख रहा है. You can talk to me, Chirag. Are you okay?
बता दे, बताने से दिल हल्का होता है। Talk to me. There's nothing to talk about. Can't talk about this anymore. What's going on? What's going on? What's up? What's up? It's not good. What's up? What's up? What's going on? डिप्रेशन दबे पांव आकर बैठ जाता है हमारे अंदर, चुपचाप अंधेरे किसी कोने में। चलो उसे जाने, पहचाने। हल्की सी भी कोई नजर छुपाए तो देखें दोबारा, थोड़ा सा भी कोई डगमगाए तो थामे दोबारा, जरा सा भी कुछ सही न लगे तो पूछें दोबारा। To know more, log on to the livelovelaughfoundation.org. येस, सगळ्यांना आय थिंक मला वाटतंय की मी जितका तुमच्याबरोबर एक म्हणजे महत्वाचा पार्ट आहे तो तितका कव्हर केलाय. तुमच्या पुढच्या कोर्सच्या याच्यामध्ये पण मी म्हणजे जो उरलेला पार्ट आहे तो कम्प्लीट करेन. तर तुम्हाला याच्याशी रिलेटेड काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. सगळ्यांना समजलंय? मी जिथपर्यंत हा येस गोमटे सर बोला. ऍक्च्युली माझे 2 प्रश्न आहेत मॅडम. म्हणजे आजच माझ्याकडे एक केस आले होते त्या संदर्भात एक प्रश्न आहे. प्रश्न आहे की म्हणजे एक 27 वर्षाचा मुलगा माझ्याकडे आला होता. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला ओसीडी आहे. म्हणजे त्याची इन्फॉर्मेशन आणि ज्यांनी माझ्याकडे पाठवलं होतं रेफर केलं तर त्यांनी पण मला अशी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली होती की त्याला ओसीडी आहे आणि त्याचं काउन्सिलिंग करा. तर इथं आल्यानंतर मला समजलं की त्याच्या मनामध्ये एक 7-8 महिन्यापासून असे विचार येत आहेत की देवळात गेल्यानंतर, मंदिरात गेल्यानंतर किंवा घरी असल्यानंतर देवदेवतांचे स्टेटस बघितल्यानंतर देवाविषयी भलते चुकीचे विचार म्हणजे त्याच्या म्हणण्यानुसार चुकीचे असे विचार त्याच्या डोक्यात येतात. उदाहरणार्थ त्या देवाला आपण शिव्या देत आहोत किंवा चप्पल घालून मंदिरात जात आहोत किंवा थुंकत आहोत, अशा प्रकारचे ते विचार येत होते. मग मी स्पष्टपणे म्हणजे एक 7-8 महिन्यापासूनच असे सिम्पटम चालू झालेत आणि फ्रिक्वेंटली म्हणण्यापेक्षा प्रत्येक वेळा असे विचार येतातच असे नाही त्याच्या डोक्यात देवदेवतांचा संपर्क आल्यानंतर. मग मी त्यांना स्पष्टली पहिले म्हणजे या सेशन मध्ये तुला सांगितलं की ओसीडी म्हणून असे लगेच लेबल करू नका, आपण इव्हॅल्युएशन करूया आणि मग पुढे जाऊया. तर माझा असा प्रश्न होता की खरोखरच म्हणजे स्वच्छताविषयी तर मी सगळं वाचलेलं आहे त्या ओसीडी बद्दल वगैरे, पण असे सिम्पटम्स हे ओसीडी मध्ये येऊ शकतात का? हो, हे जे आहेत हे ऑब्सेस थॉट आहेत, लक्षात घ्या. हे थॉट डेव्हलपमेंट कुठून झाली, त्याची ही जी बिलीफ सिस्टीम डेव्हलप झाली, मी मगाशी म्हणलं ना तुम्हाला, आपण डेल्युजनल थॉट आहेत का ही बिलीफ सिस्टीम आहे फक्त की जी डेव्हलप झाली आहे. याच्यामधला डिफरन्स आपल्याला ओळखणं गरजेचं आहे की काही म्हणजे पोस्ट लाईफ मध्ये काही ट्रॉमॅटिक इव्हेंट झाले होते का, पर्टिक्युलर काही देवाशी रिलेटेड किंवा काही त्याच्याशी रिलेटेड काही इन्सिडेंट्स घडलेले आहेत की त्याला फक्त वाटतंय का तो ऍक्च्युअल मध्ये तशा पद्धतीनं बिहेव करतोय. ह्या सगळ्या गोष्टी शोधून काढणं हे काउन्सिलरचं काम आहे. तर आपल्याला हे असेसमेंट करताना हे बघायला पाहिजे की या पद्धतीचे थॉटचं रूट कॉज काय आहे. ठीक आहे, मग ते सायकोलॉजिकल आहे, इमोशनल आहे, सोशल आहे का, फॅमिलियल स्ट्रेसर्स आहेत काही. तर ह्या सगळ्या गोष्टींची जी काही कॉग्निटिव्ह लेवलवरती जी काही थॉट डेव्हलपमेंट झाली आहे, ही थॉट डेव्हलपमेंट फक्त बिलीफ सिस्टीमच्या बेसवर आहे
का ती डेल्युजनल आहे, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला शोधून काढणं गरजेचं आहे. जर डेल्युजनल असेल तर ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे. आय डोंट थिंक सो की तुम्ही ज्या पद्धतीनं सांगताय ती डेल्युजनल आहे. कदाचित ते बिलीफ्स आहेत आणि ते तितके सिव्हिअरली डेव्हलप झालेत का हे बघायला पाहिजे. कारण बिलीफ जेव्हा डेव्हलप होतात त्यांना ब्रेक करणं हे खूप अवघड असतं त्या स्वतः व्यक्तीला. मला जर वाटतंय की समोर म्हणजे काहीच नाहीये, पण समोर मला कुठली तरी एक व्यक्ती बसली आहे आणि मी सतत म्हणते की ती मला माझ्याशी बोलतीये, मला घाबरवतीये, मला काहीतरी भयानक दाखवतीये, पण मला सगळे लोक सांगतात की काहीच नाहीये, रिकामी खुर्ची आहे, हे आहे ते आहे, पण मी इतकी ठोस आणि ठामपणानं सांगते की नाही ते आहे म्हणजे आहे. तर मग मला ते शोधून काढणं गरजेचं आहे. तर क्लिनिकल वे वरती सिम्पटम्स आहेत का आपल्याला मॅनेजेबल आहे की आपल्याला तिथं ती बिलीफ सिस्टीम थ्रू काउन्सिलिंग और सायकोथेरपी आपण सीबीटी वापरून तिथे आपण ती बिलीफ सिस्टीम ब्रेक करू शकत असू. कारण त्याला सिस्टमॅटिक डिसेन्सिटायझेशन करायची गरज आहे. पहिल्यांदा तुम्ही सिस्टमॅटिक डिसेन्सिटाईज करा त्याला, वन बाय वन ब्रेक कसे विचार कसे आहेत, विचार ब्रेक कसे करू शकतो, करण्यासाठी रेडी आहे का. मग ते करत करत तुम्हाला वाटत असेल की हे डेल्युजनल नाही आहे, थेरपी यूज करून आपण ते करू शकतोय, तर मग तुम्ही त्याच्यासाठी ते वापरू शकताय गोष्टी. ओके ओके. ऍक्च्युली आता तुम्हाला तर माहित आहे आपल्याकडे कोल्हापूर सारख्या ग्रामीण भागामध्ये वगैरे लोक जास्त दिवस सेशन वगैरे घ्यायला बघत नाही किंवा तेवढा त्यांचा अप्रोच नसतो. त्यामुळे त्यांना आज त्यांना एका सेशन मध्ये संपवायचं होतं आणि ऍक्च्युली थोडंफार इव्हॅल्युएशन करून मी तिथे सीबीटी देऊन टाकले त्याला आणि सीबीटी दिल्यानंतर शक्यतो जर आपल्याला थेरपी देण्यासाठी वेळ नसेल ना, म्हणजे मला एक्सपिरियन्स आहे कोल्हापूरचा, त्यामुळे मला माहिती आहे की तितकं लॉंग टर्म मध्ये येत नाहीत लोक. पण जर एक दोन सेशन मध्ये किंवा एखाद्या दुसऱ्या सेशन मध्ये जर मॅनेजेबल होत असेल ना, तर थॉट जर्नलिंग करायला सोपं आहे. लक्षात घ्या, तुम्ही जेवढे पण काउन्सिलर बसलाय किंवा जे तुम्ही शिकताय त्यांना सगळ्यांना मी सांगेन, कारण मी स्वतः यूज करते. माझ्याकडे जेव्हा पण म्हणजे क्लायंट्स येतात किंवा जे खूप जास्त कंटाळलेले आहेत, वैतागलेले आहेत, त्यांच्या थॉट मध्ये प्रॉब्लेम, मी त्यांना थॉट जर्नलिंग करायला सांगते. जर्नलिंग ही स्वस्त फुकट असणारी सोय आहे, जी तुम्ही पेशंटना सजेस्ट करा आणि ती मग भले ते तुमच्याकडे 1-2 वेळा आले, 3 वेळा आले, जर्नलिंग जर चांगलं मेंटेन केलं तुमच्या पेशंटने तर तुम्हाला काम करायला खूप सोपं जाणार आहे. ओके. त्यामुळे ते यूज करू शकताय तुम्ही. ओके ठीक आहे. ओके. आणि काय प्रश्न? हा, दुसरा एक असा प्रश्न होता की मागाशी तुम्ही ते अँझायटीचे हे करताना टर्म वापरली सिस्टेमिक म्युटिझमचा, कोणती टर्म वापरली मॅडम? म्युटिझम कुठलं? म्युटिझम. सिलेक्टिव्ह म्युटिझम. तर माझ्याकडे पूर्वी एक अशी केस आली होती की एक पहिलीचा मुलगा ऍक्च्युली तो प्ले ग्रुप पर्यंत त्याला इंग्लिश मीडियम मध्ये घातलं होतं आणि त्यानंतर तो शिफ्ट करून एक मराठी हायस्कूलमध्ये त्याला मराठी शाळेमध्ये त्याला ते ऍडमिशन केलं ते परफॉर्मन्सच्या कारणास्तव. त्यानंतर त्यांच्या गोष्ट अशी लक्षात आली की पालकांच्या पण आणि शिक्षकांच्या पण की तो जेवढा घरात ऍक्टिव्ह असतो किंवा घरात जेवढा दंगा करतो, घरात जेवढा पालकांबरोबर बोलतो किंवा त्याच्या ज्या खेळण्याच्या वगैरे ऍक्टिव्हिटी आहेत त्या घरातच असतात फक्त. एकदा का तो शाळेत गेला तर तो पूर्णपणे म्यूट होऊन जातो. म्हणजे तो शिक्षकांशी पण बोलत नाही, आजूबाजूच्या लोकांच्या म्हणजे मित्रांशी पण बोलत नाही, शिक्षकांनी काही विचारलं तर रडून जातो. ऍक्च्युली त्याची परफॉर्मन्स पण कमी आहे अशी तक्रार शिक्षकांच्याकडनं वगैरे पण येते. पण ऍक्च्युली मग पालकांच्याकडनं हा काय प्रकार आहे की घरात आमच्या बरोबर बोलतो, घरात सगळा अभ्यास करतो, पण शाळेत येऊन काहीच बोलत नाही. मग अशी केस घेऊन ते आले होते माझ्याकडे. मग हा प्रकार सिलेक्टिव्ह म्युटिझमचा असावा की दुसरं काही कारण? नाही, इट्स अ पार्ट ऑफ बिहेवियर. लक्षात घ्या, हा बिहेवियरचा पार्ट आहे. सिलेक्टिव्ह म्युटिझम हा वेगळाच प्रकार आहे. सिलेक्टिव्ह म्युटिझम म्हणजे तुम्ही स्वतःचं पण जर ऑब्झर्वेशन केला ना तर तुम्हाला एका पर्टिक्युलर सिच्युएशन म्हणजे गणिताच्या सरांच्या क्लासलाच शांत कोल्ड बसणे, जो मुलगा बाकी सगळ्या तासांना दंगा मस्ती आणि म्हणजे एकदम हुडदंग घालतात ती मुलं, पण पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये गणिताचे मॅडम किंवा अजून इंग्लिशच्या मॅडम असू देत किंवा मग प्रिन्सिपल असू देत, घरामध्ये बाबा असू देत किंवा मग एखादी अशी जागा आहे की जिथं नेल्यानंतर ते मुलाला भीती वाटते. ठीक आहे. मग तुम्ही बघायला गेला तर
मुलांचे 2 रिएक्शन असतात. एक तर एक्स्ट्रीम रडणे, एक्स्ट्रीम किंचाळणे आणि एक्स्ट्रीम रिएक्शन, आणि दुसरं हे म्युटिझम. ठीक आहे. आणि सिलेक्टिव्ह म्युटिझम इज अ पार्ट ऑफ एन्झायटी. जेव्हा मुलाला बर्डन येतं आणि त्याला ऍक्च्युली त्या गोष्टींमधून अनकम्फर्टेबल फील व्हायला लागतं आणि त्याला त्याची रिॲक्शन काय द्यायची असते हे समजत नाही, त्यावेळेला मुलं सिलेक्टिव्ह म्यूट होतात. हे रिॲक्शन आहे. ठीक आहे. पण ह्याचा दुसरा एक पार्ट आहे जो बिहेव्हिअरल पार्ट आहे, की मुलं अशा सिच्युएशन मध्ये मुद्दामून पण शांत होतात. लक्षात घ्या. ओके. मुद्दामून म्हणजे ती मुद्दामून करतात बरेच वेळेला. त्यामुळे तो जर परसिस्टंट बिहेवियर तुम्हाला दिसतोय, की सतत आणि सतत बिहेवियर हा जर दिसत असेल आणि तो बिहेवियर म्हणजे त्यांच्या काय म्हणतात की त्यांच्या वागण्याचा जर तो पार्ट नसेल, तर मग आपण म्हणू शकतो की हे मूल त्या पर्टिक्युलर सिच्युएशन साठी नॅचरली म्यूट होतंय. ठीक आहे. आणि जर ते मुद्दामून तसं बिहेव करते आणि मुद्दामून ती गोष्ट टाळण्यासाठी तसं वर्तन करत असेल, किंवा त्याला त्या ठिकाणी बर्डन येतंय, स्ट्रेस येतोय आणि त्या ठिकाणी त्याला काय करायचं हे कळतच नाहीये, तर मग आपण म्हणू शकतोय की हे म्युटिझमचा पार्ट आहे. ठीक आहे. पण ह्याच्यामधली परसिस्टन्स किती आहे हे शोधणं खूप गरजेचं आहे. म्हणून सिलेक्टिव्ह म्युटिझमसाठी जे सायकोलॉजिस्ट असतात किंवा आम्ही जे आमचे असेसमेंट असतात, त्या असेसमेंटमध्ये ना आम्ही सिलेक्टिव्ह म्युटिझमचं एक त्यांच्याबरोबर टेस्ट करून घेतो. ठीक आहे. हा, मग ती टेस्ट ऍक्च्युली पॅरेंट्स आणि म्हणजे टीचर बरोबर पण केली जाते. ती स्कूलमध्ये केली जाते मेनली. त्यामधून आम्हाला हे शोधता येते की कुठल्या एक्झॅक्टली सिच्युएशन कंडिशन मध्ये ते मूल सिलेक्टिव्ह म्यूट होते. ठीक आहे. ओके. थँक्यू. येस. अजून कोणाला काही प्रश्न? इथं विचारलं की कोणीतरी थॉट जनरलायझिंग म्हणजे काय? थॉट जनरलायझिंग नाही, थॉट जर्नलिंग. ठीक आहे. थॉट जर्नलिंग लिहून घ्या पाहिजे असलं तर. थॉट जर्नलिंग साठी तुम्हाला गुगलवरती फ्री वर्कबुक आहेत, फ्री तुम्हाला वेगवेगळे जर्नल्स मिळतात. हे तुम्ही ऍज अ थेरपिस्ट किंवा काउन्सिलर हे सेल्फ डिस्कव्हरीचा पार्ट म्हणून पण तुम्ही अभ्यास करू शकताय, की मला जर माझे थॉट हे समजून घ्यायचे असतील, माझं वागणं, विचार आणि वर्तन ह्या 3 गोष्टींमधला जो साधर्म्य आहे किंवा त्याच्यामधली जी वेगवेगळी असणारी चेंजेस आहेत, ते चेंजेस मला समजून घ्यायचे असेल तर थॉट जर्नलिंग, आपण जे जर्नल करतो ना, जर्नल आपण जे शाळेत किंवा कॉलेजमध्ये आपण भरतो, तसं विचारांचं जर्नलिंग असतं, जे आपण आधी स्वतः शिकायचं करायला, की मी माझं स्वतःचं शिकायला पाहिजे. मी कसा विचार करतो किंवा एखाद्या सिच्युएशन मध्ये कसं वर्तन करतो आणि माझ्या भावना ह्या कशा आहेत. तर हे कसं आहे, हे एक प्रकारचं म्हणजे त्रिसूत्री काय म्हणतात की एक गाडी आहे म्हणूया आपण, जी एक रिक्षा आहे. तर एकमेकांशी कनेक्टेड आहे. जसे माझे विचार असणार तसे माझ्या भावना असणार, जशा माझ्या भावना आहेत तसे माझे विचार आहेत, जसे माझे विचार आहेत तसे माझे वर्तन आहे. तर हे एकमेकांशी कनेक्टेड आहे. लक्षात घ्या. जर मी नाक दाबलं तर माझं तोंड उघडणार. मी जर तोंड बंद केलं तर काय होणार आहे, माझ्या शरीरामध्ये असणारी हवा जी आहे ती आतच राहणार आहे आणि ती जर मी नाक बंद केलं तर ती तोंडावाटून बाहेर पडणार आहे. तर इट्स इंटरकनेक्टेड. तुमचा हे पूर्णपणे बॉडी आणि माइंड एकमेकांशी संलग्नित आहे. त्यामुळं जर तुम्हाला जर शिकायचं असेल ना, तर थॉट जर्नलिंग म्हणून ऍक्च्युली मी याच्यासाठी विल्सनला सजेस्ट केलंय. हे जे कोणी स्पेशलाइज्ड काउन्सिलर और थेरपिस्ट बनण्यासाठी इंटरेस्टेड आहेत आणि ज्यांना पुढे ह्या फील्डमध्ये काम करायचंय, तर त्याच्यामध्ये हे सगळं जे काही आहे ते मी शिकवणार आहे. त्याच्यासाठी एक वेगळा म्हणजे मी एक कोर्स प्लॅन करतेय. तर तुम्ही हे नंतर शिकू शकताय माझ्याकडं. तर हे तुम्हाला आता फ्रीमध्ये म्हणून सांगते, की ज्याच्यामध्ये 0 पैसे लागतात आणि ज्याचं काहीच अगदी भरपूर सारा ऍक्सेस आहे. थॉट जर्नलिंग म्हणून सर्च करा आणि हे थॉट जर्नलिंग तुम्हाला पर्टिक्युलर फक्त काउन्सिलर म्हणून असं टाका, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. ठीक आहे. हे थॉट जर्नलिंग वेगवेगळ्या पद्धतीसाठी आहे, काउन्सिलिंगसाठी आहे, थेरपीसाठी आहे, त्यानंतर वर्कबुक मध्ये येणार आहे तुम्हाला, त्यानंतर थेरपिस्ट मध्ये जे वेगवेगळे आजार आहेत, जसं अँझायटी आहे, फोबिया आहे आणि कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीचं जे काही तुम्हाला म्हणतात ना
काही विचारांच्या बाबतीमध्ये आहे, तर तिथं पण तुम्हाला बिलीफ सिस्टीमसाठी वगैरे पण थॉट जर्नलिंग आहे. तर तुम्हाला शिकण्यासाठी म्हणून सेल्फ ॲज अ काउन्सिलर म्हणून असं सर्च करून टाका, ते तुम्हाला उपयोगाला होईल. ठीक आहे. डायरी लिहिणं पण उपयोगाचं होणार आहे. डायरी पण आपण लिहायला सांगतो. तुम्ही जर्नल पण वापरू शकता, डायरी पण वापरू शकता, काही पण वापरू शकता. आणि कोणाला प्रश्न आहे? हॅलो. मॅडम मॅडम मला असं विचारायचं होतं, माझ्याकडे नर्सरीचा क्लास आहे, तर माझा एक स्टुडंट आहे, त्याला अशी मुलांची गर्दी किंवा काही फंक्शन आहे असं बोललं का त्याला लगेच पटी लागते. बरोबर. ही तर एक तो त्या प्रकारची बोला बोला. तर तो त्या गर्दीत जायलाच नाही बोलतो. येस, ह्याला सोशल अँझायटी असं म्हणतात. त्याचं वय काय आहे? 3 ते 4 वर्ष. हां. तर बघा, ह्याच्यासाठी ना आपल्याला तुमचं म्हणजे तुम्ही आता लहान मुलांचं हे करताय, म्हणजे KGचे वगैरे क्लासेस आहेत तुमच्याकडं. तर ना ह्याच्यासाठी मी आता जे सरांना सांगितलं, गोमटेश सरांना सांगितलं, तर ते तुम्हाला पण मी सांगते, की हे शिकायला लागेल हां खरं. म्हणजे असं एकदम आपण इम्प्लिमेंट नाही करू शकत आहे. कारण प्रत्येक मुलाची पर्सनॅलिटी आणि त्याचे असणारे हे जे काही म्हणजे थोडे चेंजेस आहेत, जे बिहेवियरल वाटतात आपल्याला, किंवा आपल्याला काही वेळेला ते सिव्हिअर पण असू शकतात. आपल्याला पहिल्यांदा चेक करावं लागेल, की एक्झॅक्टली का होतंय ते. कारण बघा, म्हणजे ह्याच्या मागं बॅकग्राऊंड पण आहे खूप सारा. फॅमिलीचा बॅकग्राऊंड आहे, पॅरेंट्सचा बॅकग्राऊंड आहे, घरामधलं काही एन्व्हायरमेंट आहे का, इव्हन म्हणजे काही खरोखरच पर्सनॅलिटीज तशी डेव्हलप व्हायला लागली आहे, हे आपल्याला बघावं लागेल. कारण मी अशी खूप मुलं बघितलेत, की ज्यांना गर्दी किंवा खूप सारे मुलं असतील किंवा खूप फ्रेंड असतील, एखाद्या खोलीमध्ये त्यांना बसवायचं आहे, तर त्या मुलांना अचानक शू लागते. ठीक आहे. अचानक त्यांना टॉयलेटला लागते, किंवा त्या मुलं अशी ओरडायला चालू करतात. त्यांना वाटतं की आपला कुठला तरी बकऱ्याच्या झुडपामध्ये आपण फेकून देतोय, असं त्यांना वाटतं. सो याच्यासाठी आपल्याला, मी जे आता गोमटे सरांना सांगितलं, की ॲज अ टीचर म्हणून आपल्याला बघावं लागेल त्याची बॅक हिस्ट्री काय आहे, फॅमिली हिस्ट्री काय आहे, पॅरेंट्सच्या बरोबर असणारं काही त्याचं आहे का. आणि जर हे काहीच नाही आहे ना, तर मग हा एक पर्सनॅलिटीचा भाग आहे, जो भविष्यामध्ये जाऊन त्याचा म्हणजे परमनंटली पर्सनॅलिटीचा भाग होऊ शकतो. तर आत्तापासूनच त्याच्या पॅरेंट्सला पण आपल्याला ट्रेनिंग द्यावं लागेल, आणि तुमच्या स्कूलमध्ये पण त्याला सिस्टमॅटिकली आपल्याला ह्या गोष्टींपासून दूर करावं लागेल. की एकदम त्याला मोठ्या कळपामध्ये भीती वाटते, किंवा खूप साऱ्या मुलांच्या मध्ये भीती वाटते, त्याला अचानक टॉयलेटला येते, तर त्याला ती जी भीती आहे ना, ती भीती घालवण्यासाठी हळूहळू वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत, ज्याला आपण सोशल स्किल, SEL, सोशल अँड इमोशनल स्किल असं म्हणतो. तर ते स्किल आपल्याला शाळेमध्ये डेव्हलप करायला पाहिजे. त्याच्यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, खेळ आहेत, आणि वेगवेगळ्या पद्धतीचे त्याच्यामध्ये ना म्हणजे म्हणतात ना मॉड्यूल्स आहेत. ते मॉड्यूल्स आपल्याला स्कूलमध्ये घ्यावे लागतात. ते SEL हा एक खूप मोठा भाग आहे. ऍक्च्युअलमध्ये मला स्वतः, मी त्याचा फक्त एक तृतीयांश शिकलेले. त्यामुळं ते मी तुम्हाला कधी परत भविष्यामध्ये तुम्ही सगळे एकत्र असाल तर मी ते तुम्हाला ओरिएंट करेन. तर ह्याच्या व्यतिरिक्त मॅडम, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळालं? हो. तर मी त्याच्या पालकांना विचारलं ना, तर त्याचे वडील असे होते. काही काळानंतर ते मोठ्या झाल्यानंतर ते बदललं, आणि त्याची आई पण अशी होती, पण एवढी नव्हती. ओके. माझा आवाज येतोय का शीतल मॅडम? तुम्ही हो खूप सर. चांगला प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये पालकांना शिक्षण देणं पण खूप गरजेचं राहतं, आणि त्यासाठी येत्या 23 तारखेला अमृता जोशी मॅडमांचाच एक वर्कशॉप देखील आहे. त्याचं मी ते टाकत आहे. तर तिथे जॉईन करू शकता. त्यांच्या पालकांना वगैरे तुम्ही पाठवू शकता. तुमच्यातली जी मुलं आहेत त्यांना पाठवू शकता, की तुम्ही जरा जॉईन करा. कारण पालकांना शिक्षण देणं आता खूप गरजेचं झालेलं आहे. सो म्हणून मी तरी तुम्हाला रिकमेंडेड करेन, की नेक्स्ट जो आपला सेशन होत आहे अमृता जोशी मॅडमांचा, तिथे त्यांनी जॉईन केलं तर या प्रश्नाची उत्तरं नक्की त्यांना मिळतील. येस. ओके. कोणाला आणि काय अजून प्रश्न आहेत? मला वाटतं की अमृता खूपच लेट झालेला आहे. एक तासाचंच होतं, आपण जवळजवळ 2 तासापर्यंत गेलेलो आहोत. सर्वांना अमृता जोशी मॅडमांचा मी नंबर इथे देतोय. अमृता, तू टाईप करतेस का नंबर तुझा? ओके. सो अमृता जोशी मॅडमांचा मी नंबर सर्वांना इथे देत आहे. तुम्हाला काही पर्सनल अगदी क्वेश्चन्स विचारायचे असतील, त्यांच्या नेक्स्ट सेशन विषयी तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन घ्यायचं आहे, कधी आहे ते पाहायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही सर्वांनी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्याशी पर्सनली बोलू शकता.
1 to 1 तुम्हाला काउन्सिलिंगची पण गरज आहे असं जर काही वाटत असेल, तरी सुद्धा तुम्ही तिथे मदत घेऊ शकता. येस. ओके. ओके. ठीक मला आहे. वाटतं की जे आता आपले बेसिक आणि ॲडव्हान्स काउन्सिलिंग कोर्सचे जे आपले स्टुडंट्स आहेत, त्यांच्याकडून थोडासा मला फीडबॅक हवा आहे. आजचं सेशन कसं झालं? तुम्हाला आवडलं का? याच्याविषयी. येस. आता शेवटचं आपले जे रुपेश सर वगैरे आहेत, श्रुती मॅडम आहेत, आताचे जे बेसिक आणि ॲडव्हान्स काउन्सिलिंग कोर्सचे आपले स्टुडंट्स आहेत, त्यांच्याकडून थोडंसं मला फीडबॅक हवा आहे. येस विनीत सर बोला. नमस्कार सगळ्यांना. खूपच डिटेल्स सॉरी विविध प्रकारचे आजार संदर्भातून मॅडमकडून बऱ्यापैकी डिटेल्स मध्ये उदाहरणासह चांगलंच समजलं. माझा वैयक्तिक प्रश्न विचारत होता, पण आता उद्या मी मॅडमला फोन करून विचारेल. धन्यवाद. येस. खूपच छान. बाकीचे येस रुपेश सर बोला. सर आपला जो कोर्स चालू झाला तो एक झरा होता. मॅडमना भेटल्यानंतर समजलं की समुद्र आहे. बस एवढंच सांगतो. येस येस. वेलकम सर. खूपच छान. बाकीचे अजून येस. सेशन खूप छान झालं. मॅडमनी डिटेलमध्ये खूप चांगलं समजावलं. म्हणजे आमच्या आजूबाजूला ज्या गोष्टी आम्ही पाहत होतो आतापर्यंत, पण त्याचं शब्दांकन मॅडमनी जे पर्टिक्युलर सांगितलं प्रत्येक गोष्टी, म्हणजे त्यांनी जे विकार आणि आजार सांगितले ते आपण डे टू डे लाईफमध्ये इकडे आजूबाजूला बघत असतो, पण कधी कधी त्या नजरेतून गोष्टी सुटून पण जातात आपल्या. आणि त्याचं प्रत्यक्ष शब्दांकन आपण नाही करू शकत. आपण फक्त एक काहीतरी त्याला झालंय वगैरे असं जनरलाइज करून सोडून देतो. पण आज मॅडमच्या सेशन मधून मला खूप व्यवस्थित कळलं की नक्की त्याचं आपण काय कसे अर्थ लावायचे विकारांचे आणि समस्येचे. म्हणजे मानसिक समस्या जाणवणं म्हणजे विकार नसतो, आणि विकार असेल तर ती जस्ट काउन्सिलिंग करून सोडून द्यायची गोष्ट नाहीये. तर तिचा उपचारापर्यंत ती गोष्ट नेली पाहिजे किंवा त्या व्यक्तीला पण मदत केली पाहिजे. त्यामुळे आजचं सेशन मला खूप चांगलं वाटलं सर. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू श्रुती मॅडम. तो रुपेश सर परत तुमचा हँड रेज आहे. सचिन बोलतोय मी. हा बोला सचिन सर. हा मी ऍक्च्युली खूप दिवसांनी जॉईन केलंय सेशन, पण छान वाटलं. मी हाफ ऑफ द सेशन जॉईन झालो, उशिरा झालो, पण समाधान मिळालं. अनेक नवीन नवीन संज्ञा कळल्या, डेफिनेशन्स, आणि फरक कळला ते याच्यामधला. अँझायटी कुठल्या कुठल्या प्रकारची असते वगैरे, जेवढं मी ऐकलं ते छान होतं, उपयुक्त माहिती होती. थँक्यू मॅम. थँक्यू सर. विनीत सर तुमचा हँड रेज आहे का चुकून झालेला आहे? नाही सर, बट रेकॉर्डिंग मिळेल त्याची मला फक्त. हो नक्की नक्की. परत उद्या बघेल मी जरा स्टडी करायला. हा 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 हा. थँक्यू. मी शेवटचा आभार व्यक्त करतोय सर्वांनी इथे जॉईन झाल्याबरोबर. मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. काही व्यक्तिगत तुमचे काही प्रश्न असतील तर मॅडमांशी तुम्ही नक्की संपर्क साधा असं आवाहनही करतोय. आणि आजचं सेशन संपलेलं आहे असं घोषणा करतोय. येस. थँक्यू ऑल ऑफ यू. गुड नाईट. थँक्यू मॅडम. गुड नाईट सर. गुड नाईट सर्वांना. गुड नाईट.